वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट अँड ऑडिटिंगचा युनिट 22 कव्हर करताय, जो आहे फायनल अकाउंट ऑफ नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज. ठीक आहे. सोल प्रोप्रायटरवर हा एक कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये नॉन मॅन्युफॅक्चरिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी असे दोन युनिट्स कव्हर होतात. तर आज आपण इथे नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीजचा कन्सेप्ट बघणार आहे. ठीक आहे. तर या कन्सेप्टमध्ये काय टॉपिक आपण बघणार आहे, तर बघा, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट, third trading account, fourth profit and loss account, fifth certain adjustment and their treatment, sixth balance sheet, next sequence of accounting procedure, नंतर opening entry, provision and reserve, नंतर limitation of financial statement, common MCQs and test of your knowledge. असे 12 टॉपिक्स आज इथे आपण कव्हर करणार आहे आणि त्याचे की पॉइंट्स प्लस एमसीक्यूज. तर बघा, की पॉइंट्स आणि एमसीक्यूज जर बघितले तर 150 प्लस टोटल एमसीक्यूज आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहे, प्लस असाइनमेंट मीन्स ज्याचे आन्सर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मध्ये कमेंट सेक्शन मध्ये आहे. ठीक आहे. तर हा आज आपला लर्निंग आउटकम आहे की आपल्याला हे आज आपल्याला इथे पूर्ण कव्हर करायचं आहे. ठीक आहे. तसंच पूर्ण बुकच्या पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला तिथे पीडीएफ पूर्ण मिळून जाणार. आणि जे पण काही डिस्काउंट आहे ते फक्त 10th मे पर्यंत अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जी ओरिजिनल प्राइस आहे MRP ची, तीच प्राइस मध्ये तुम्हाला ती पीडीएफ मिळणार आहे. तर ज्यांना पण ती पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी 10 मे पर्यंत ते डिस्काउंटेड प्राइस मध्ये परचेस करून द्या, कारण की त्याच्यामध्ये सर्वच टॉपिक कव्हर केलेले आहे. 142 टॉपिक्स आहे आणि एव्हरी टॉपिकवर 50 MCQ सॉल्व्ह केलेले आहे. तर ती तुम्हाला खूप हेल्प करेल एक्झामसाठी. ठीक आहे. आणि पूर्ण अकाउंट्सवर डिपेंड आहे ती. पूर्ण 60 चॅप्टर्स जे आपण म्हटलं आहे मागच्या प्रिव्हियस सेशनमध्ये आपण घेतलं होतं की ते पूर्ण टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. ज्यांना पण ती पीडीएफ पाहिजे असेल तर गिवन नंबरवर मेसेज करून तिथनं तुम्ही तिथे पीडीएफ गेट करू शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण फायनल अकाउंट्स ऑफ नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज. ठीक आहे. आणखी ज्यांनी पण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार, कारण की ही जी सिरीज आहे ही कंटिन्युटी एक्झाम पर्यंत चालणार आहे. याच्यामध्ये जितके टॉपिक्स होतील तितके टॉपिक्स आपण कव्हर करण्याचा ट्राय करत आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आता सगळ्यात पहिले आपला कन्सेप्ट आहे इंट्रोडक्शनचा. तर बघा, नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज म्हणजे काय, सर्वात पहिले काय त्याचा मिनिंग होतं हे आपण बघूया. तर बघा, नॉन मॅन्युफॅक्चरिंग मीन्स गैर उत्पादन संस्था. ठीक आहे. बघा, नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज आर ट्रेडिंग एंटिटीज. ठीक आहे. विच आर एंगेज इन परचेस अँड सेल ऑफ गुड्स फॉर प्रॉफिट विदाउट चेंजिंग द फॉर्म और अंडरलाइंग द यूज ऑफ सच गुड्स. मीन्स त्याचा वापर न बदलता फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्याला नफा मिळवण्यासाठी मीन्स प्रॉफिट मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं, परचेस आणि सेल करायचा. त्यालाच आपण म्हणतो नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज. बघा, गैर उत्पादक संस्था या व्यापार करणाऱ्या संस्था आहेत ज्या मालाचे मूळ स्वरूप किंवा वापर न बदलता फक्त खरेदी व विक्री करून नफा मिळवतात. त्यांनाच आपण म्हणतो नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज. बरोबर. नंतर म्हटलंय बघा, दे डू नॉट प्रोसेस द गुड्स परचेस बट सेल देम इन देअर ओरिजिनल फॉर्म. या संस्था खरेदी केलेल्या वस्तूची कोणतीही प्रक्रिया करत नाही, त्या वस्तू जशा आहेत तसाच विकतात. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो इथे, नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज. आता बघा, पुन्हा पॉइंट्स दिलेले आहे. ड्युरिंग द बिझनेस द एंटिटीज इन्कर लायबिलिटी, क्रिएट असेट अँड इन्कर एक्सपेन्सेस लाईक सॅलरीज, रेंट, स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सेट्रा. व्यवसाय करताना संस्था काही देणी स्वीकारते, मालमत्ता निर्माण करते, पगार, भाडे, स्टेशनरी, जाहिरात यांसारखे खर्च करते. बरोबर आहे. नंतर म्हटलं आहे, अँड द एंड ऑफ अकाउंटिंग इयर द एंटिटी वॉन्ट्स टू नो द रिझल्ट ऑफ इट्स बिझनेस. लेखा वर्षाच्या शेवटी संस्थेला आपल्या व्यवसायाचे निकाल जाणून घ्यायचे असतात. बरोबर आहे. टू नो द इन्कम, फायनान्शियल पोझिशन अँड फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड. नफा व आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी आर्थिक विवरणपत्रे तयार केली जातात. लाईक ॲज फायनान्शियल पोझिशन आपल्याला बघायचं, फायनान्शियल स्टेटमेंट त्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे सर्व आपण काय करणार आहे, क्रिएट करणार. ठीक आहे. आता बघा, इथे फायनान्शियल स्टेटमेंट सगळ्यात पहिले म्हटलेलं आहे की आर्थिक विवरणपत्रे. बघा, त्याच्याबद्दल आपण 3 पॉइंट्स कव्हर करूया. बघा, फर्स्ट म्हटलं आहे, फायनान्शियल स्टेटमेंट आर सिस्टमॅटिकली ऑर्गनाइज समरी ऑल लेजर्स अकाउंट्स हेड. आर्थिक विवरणपत्रे ही खातेशीर प्रमुखांची योजनाबद्ध रचने असतात. मीन्स सिस्टमॅटिकली अरेंज असतात, ऑर्गनाइज असतात ऑल लेजर्स अकाउंट्स. ठीक आहे. नंतर म्हटलंय सेकंड, दे प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल पोझिशन अँड परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस.
ते आपल्याला फायनान्शियल पोझिशनचं डिटेल इन्फॉर्मेशन करते आणि परफॉर्मन्स ऑफ द बिझनेसची पोझिशन काय आहे हे आपल्याला कळते. बघा, ही विवरणपत्रे व्यवसायाची आर्थिक स्थिती व कामगिरीची यांची सविस्तर माहिती देतात. बरोबर आहे. नेक्स्ट म्हटलंय फायनान्शियल स्टेटमेंट आर कॅटेगराइज इन टू 2 वे. दोन याच्यामध्ये डिवाइड केलेली आहे. ठीक आहे. बघा, फर्स्ट आहे इथे इन्कम स्टेटमेंट. ठीक आहे, मीन्स उत्पन्न विवरणपत्र. बघा, ट्रेडिंग अकाउंट आणि त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, व्यापार खाते आणि स्थूल नफा स्थूल करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो नेट प्रॉफिट अँड नेट लॉस आपल्याला देतो. ग्रॉस ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय मिळते आपल्याला, ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस मिळतो. तसंच प्रॉफिट अँड लॉस मधनं नेट प्रॉफिट आणि नेट लॉस आपल्याला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पोझिशन स्टेटमेंट जर पाहिलं तर बॅलन्स शीट मधनं आपण पोझिशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी आपल्याला मिळते. मीन्स आपल्याजवळ असेट किती आहे, लायबिलिटी किती आहे याची पोझिशन आपल्याला कशावरून कळणार आहे, बॅलन्स शीटवर. ठीक आहे. तर हे दोन टाइप्स मध्ये डिफाईन होतात. आता बघा, फायनल अकाउंट ऑफ सोल प्रोप्रायटर, कारण की मॅन्युफॅक्चरिंग जर एंटिटी आहे तर एक सोल प्रोप्रायटरचा कन्सेप्ट आहे हा. सोल प्रोप्रायटर मीन्स एक सिंगल पर्सनची मालकी, त्यालाच आपण काय म्हणतो, सोल प्रोप्रायटरशिप. बरोबर आहे. बघा, प्रॉफिट और लॉस ऑफ एंटरप्राइज इज डिटरमाइंड बाय प्रिपेअरिंग द इन्कम स्टेटमेंट, दॅट इज ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर आहे. जर प्रॉफिट अँड व्यवसायाचा नफा किंवा तोटा उत्पन्न म्हणजे व्यापार खाते व नफा तोटा खाते ठरवला जातो. बरोबर आहे. जर आपल्याला कोणताही प्रॉफिट अँड लॉस ऑफ द एंटरप्राइज जर बघायचा असेल तर त्यासाठी आपण इन्कम स्टेटमेंट मीन्स प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्या थ्रू आपण काढू शकतो. नंतर म्हटलंय बघा, फायनान्शियल पोझिशन इज डिटरमाइंड प्रिपेअरिंग द पोझिशन स्टेटमेंट, दॅट इज बॅलन्स शीट. जर आपल्याला फायनान्शियल पोझिशन जर बघायची असेल तर त्यासाठी आपण काय करतो आहे, बॅलन्स शीट क्रिएट करतो. बरोबर आहे. आर्थिक स्थिती ही स्थिती विवरणपत्राद्वारे म्हणजेच ताळेबंद ठरवली जाते. ठीक आहे. नंतर म्हटलंय बघा, धिस हेल्प्स कम्युनिकेट द एंटरप्राइज फायनान्शियल स्टेटस टू द स्टेक होल्डर. यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती संबंधित घटकांपर्यंत पोहोचवता येतं. त्याच्यासाठी आपण काय करता, इथे फायनल अकाउंट बघत आहे. ठीक आहे. आता बघा, कंपॅरिझन्स दिलेले आहे. कंपॅरिझन बिटवीन इन्कम स्टेटमेंट अँड फायनान्शियल पोझिशन, उत्पन्न व स्थिती विवरण यांची तुलना. तर बघा, इन्कम स्टेटमेंट एका साईडला आहे, फायनान्शियल पोझिशन सेकंड साईडला. बघा, इन्कम स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय, फर्स्ट पॉइंट, शोज प्रॉफिट और लॉस फॉर द अकाउंटिंग इयर, लेखा वर्षासाठी नफा किंवा तोटा दाखवतो. बरोबर आहे. इकडे म्हटलंय पोझिशन, शो असेट्स अँड लायबिलिटीज ऑन द स्पेसिफाईड डेट, विशिष्ट तारखेला मालमत्ता व देणी दाखव. सेकंड पॉइंट म्हटलंय, सब डिवायडेड इनटू ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, व्यापार खाते व नफा तोटा खात्यामध्ये विभागलेले आहे. इकडे म्हटलेलं आहे, बॅलन्स शीट इज द मेन स्टेटमेंट, समटाइम्स ॲडिशनल वन लाईक कॅश फ्लो एंटिटी चेंज आर मेड. ताळेबंद मुख्य विवरणपत्र कधी कधी रोख प्रवाह इक्विटी बद्दल यासाठी विवरणे ही तयार केली जातात. नंतर इथे थर्ड पॉइंट म्हटलंय बघा, शो नेट रिझल्ट दॅट इज प्रॉफिट ऑर लॉस आफ्टर ऍडजस्टिंग इन्कम अँड एक्सपेन्सेस, सर्व उत्पन्न व खर्च समायोजित केल्यानंतर निव्वळ निकाल दाखवतो. बरोबर आहे. आणि इथे म्हटलंय, शो पोझिशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी ऑन अ डेट, विशिष्ट दिवशी मालमत्ता व देणी कशी आहेत हे दर्शवते. बरोबर आहे. तर याच्यातून आपल्याला काय कळत आहे, पूर्ण फायनान्शियल पोझिशन कळते आहे इनडायरेक्टली पूर्ण स्टेटमेंटची. ठीक आहे. तर बघा, आता त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा, फर्स्ट आहे, नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंट्रीज आर प्रायमरी इन्व्हॉल्व. ठीक आहे. नॉन मॅन्युफॅक्चरिंग संस्था मुख्यतः कोणत्या कार्यामध्ये गुंतलेल्या असतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, कन्वर्जन ऑफ रॉ मटेरियल इनटू फिनिश गुड. सेकंड, सेल ऑफ गुड्स इनटू ओरिजिनल फॉर्म विदाउट प्रोसेसिंग. थर्ड, प्रोव्हाइडिंग प्रोफेशनल कन्सल्टन्सी सर्व्हिस. अँड फोर्थ, मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंबलिंग ऑफ मशीन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सेल ऑफ गुड्स इन ओरिजिनल फॉर्म विदाउट एनी प्रोसेसिंग. प्रक्रिया न करता वस्तू त्यांच्या मूळ स्वरूपात विकणे, त्यालाच काय म्हणतो आपण, नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, फायनल आउटकम ऑफ बिझनेस इज एक्सेस थ्रू प्रिपरेशन ऑफ. व्यवसायाचा अंतिम निष्कर्ष खालीलपैकी कशाच्या तयारीद्वारे समजतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इन्व्हेंटरी रेकॉर्ड. सेकंड, ट्रायल बॅलन्स. थर्ड, फायनान्शियल स्टेटमेंट. अँड फोर्थ, सेल्स रजिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स फायनल अकाउंट, आर्थिक विवरणपत्रे, अंतिम खाती. नेक्स्ट, थर्ड, इन्कम स्टेटमेंट ऑफ नॉन मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न कन्सिस्ट ऑफ. नॉन मॅन्युफॅक्चरिंग संस्थेचा उत्पन्न विवरणपत्रात कोणते भाग असतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ओनली. सेकंड, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
थर्ड कॅश फ्लो स्टेटमेंट ओनली कॅश फ्लो स्टेटमेंट ओनली आणि फोर्थ आहे बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग खाते व नफा तोटा खाते. नेक्स्ट फोर्थ, द पोझिशन ऑफ स्टेटमेंट इज नोन ॲज, पोझिशन स्टेटमेंट याला दुसऱ्या नावाने काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड इन्कम स्टेटमेंट, थर्ड बॅलन्स शीट आणि फोर्थ कॅश बुक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बॅलन्स शीट, ताळेबंद. नेक्स्ट फिफ्थ, फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड, आर्थिक विवरणपत्रे कधी तयार केली जातात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेली, मंथली, ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर अँड फोर्थ एव्हरी क्वार्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर, हिशेब वर्षाच्या शेवटी. नेक्स्ट सिक्स, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्सपेन्स फॉर ट्रेडिंग एंटिटी, खालीलपैकी कोणता खर्च ट्रेडिंग संस्थेसाठी खर्च नाही? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट सॅलरीज, रेंट, स्टेशनरी, मशीन डेप्रिसिएशन. तर आन्सर आहे मशीन डेप्रिसिएशन, मशीन घसरणीची किंमत इज नॉट अ ट्रेडिंग एंटिटी एक्सपेन्सेस. ओके. नेक्स्ट सेवन्थ, ट्रेडिंग अकाउंट शोज, ट्रेडिंग खाते काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नेट प्रॉफिट और नेट लॉस, सेकंड ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस, थर्ड असेट अँड लायबिलिटी अँड फोर्थ कॅपिटल ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस, एकूण नफा किंवा एकूण तोटा. नेक्स्ट एट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ इन्कम स्टेटमेंट, खालीलपैकी कोणता घटक उत्पन्न विवरणपत्राचा भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड बॅलन्स शीट अँड फोर्थ ग्रॉस प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बॅलन्स शीट, बॅलन्स शीट इज नॉट अ पार्ट ऑफ इन्कम स्टेटमेंट. बरं, ट्रेडिंग अकाउंट असते, प्रॉफिट अँड लॉस असते, ग्रॉस प्रॉफिट बी हा इन्कम स्टेटमेंटचा पार्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट नाइन्थ, युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आर इंटरेस्टेड इन, आर्थिक विवरणपत्रांचे वापरकर्ते कशात रस घेतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्ट डिझाईन, सेकंड सेल्स रिटर्न, थर्ड फायनान्शियल परफॉर्मन्स अँड पोझिशन अँड फोर्थ डेली कॅश रिसिप्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फायनान्शियल परफॉर्मन्स अँड पोझिशन, आर्थिक कार्यक्षमता आणि स्थिती. नेक्स्ट टेन्थ, ॲडिशनल फायनान्शियल स्टेटमेंट लाईक कॅश फ्लो और चेंजेस इन इक्विटी आर, कॅश फ्लो किंवा इक्विटीमधील बदल यासारखे अतिरिक्त आर्थिक विवरणपत्रे कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅन्डेटरी फॉर ऑल एंटिटीज, सेकंड नेव्हर यूज बाय ट्रेडर, थर्ड युजफुल बट नॉट मॅन्डेटरी फॉर कॉर्पोरेट एंटिटीज अँड फोर्थ ओनली फॉर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड युजफुल बट नॉट मॅन्डेटरी फॉर कॉर्पोरेट एंटिटीज, उपयुक्त परंतु नॉन कॉर्पोरेट संस्थांसाठी अनिवार्य नाहीत. ठीक आहे. बुक सांगितलेल्या होत्या मी आधी, लक्षात आहे? तर या बुक्स आहेत सगळ्या PDF अवेलेबल्स आहेत सगळ्या. सेपरेट जर कोणाला पाहिजे असेल तर सेपरेट पण घेऊ शकता, ज्यांना कंबाईन पाहिजे त्यासाठी कंबाईन. ही सगळ्यात इम्पॉर्टंट बुक आहे जी आपण 7000 प्लस MCQs त्याच्यामध्ये 7ही टॉपिक कव्हर केले आहे आणि सर्व MCQ सर्व टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे. ही बुकची प्राइस आहे 850, पण 10th मे पर्यंत ही तुम्हाला 750 ला मिळणार आहे. ज्यांना पण ही बुक पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबर दिलेला आहे, नंबरवर तुम्ही इथनं व्हॉट्सअप करून इथनं PDF ती गेट करू शकता. ही PDF तुमच्या खूप कामात येणार आहे, कारण की लवकरात लवकर पेपर येणार आहे. तर जेवढ्या लवकर तुमचं प्रिपरेशन पूर्ण होईल तेवढं खूप चांगलं होईल. त्यासाठी ही बुक जी आहे PDF ही तुम्हाला खरंच खूप कामात येणार आहे. ठीक आहे. ज्यांना पण ही बुक पाहिजे असेल ती बुक घेऊ शकता. ओके. आणि ज्यांना YouTube थ्रू प्रिपेअर करायचं आहे ते YouTube थ्रू प्रिपेअर करू शकता, कारण की आपली सिरीज जी आहे ती कंटिन्यू चालणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता 22.2 मीन्स प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंटचा आपला कन्सेप्ट आहे. आता याचे आपण की पॉईंट्स बघू आणि MCQs बघूया. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. बघा प्रिन्सिपल ऑफ फंक्शन ऑफ फायनल अकाउंट, प्रिन्सिपल्स काय आणि फंक्शन्स काय फायनल अकाउंटचे तर बघूया. बघा द प्रिन्सिपल फंक्शन ऑफ फायनल अकाउंट दॅट इज ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट is exhibit truly and fairly the performance and financial position of business to which is they relate. बघा व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद या अंतिम खात्यांचे मुख्य कार्य म्हणजे व्यवसायाची कामगिरी आणि आर्थिक स्थिती खरी आणि योग्य पद्धतीने दर्शवणे. त्यालाच आपण काय म्हणतो फायनल अकाउंट, कारण की तो बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे आपल्याला डिफाइन करतो. बघा To prepare this properly, it is essential to maintain proper record of transaction during the accounting period. ही खाती योग्यरित्या तयार करण्यासाठी लेखा वर्षात झालेल्या व्यवहाराची नोंद ठेवणे अत्यावश्यक आहे.
त्यासाठी आपण काय करतोय, हे फायनल अकाउंट क्रिएट करतोय, कारण की त्याच्यातनं आपण सगळंच A to Z जे आहे ते आपण इथनं बघू शकतो. बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे, बिझनेसला प्रॉफिट आहे की लॉस आहे, त्याच्यानंतर बिझनेसला आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, त्याच्यानंतर टॅक्सेस किती गव्हर्नमेंटला दिलेले आहे, A to Z आपल्याला फायनल अकाउंट वरून कळतंय. ठीक आहे. बघा, बेसिक प्रिन्सिपल्स दिलेले आहे अकाउंटिंगचे. ठीक आहे. लेखा सिद्धांतांचे मूलभूत तत्व दिलेले आहे. फर्स्ट दिलेलं आहे बघा, द डिस्टिंक्शन शुड बी मेड बिटवीन कॅपिटल अँड रेव्हेन्यू रिसिप्ट अँड पेमेंट. बघा, भांडवली आणि महसुली पावत्या व देयकांमध्ये फरक केला पाहिजे. ठीक आहे. सेकंड, इन्कम अँड एक्सपेन्सेस रिलेटेड टू वन अकाउंटिंग पिरियड शुड बी सेपरेटेड फ्रॉम अनदर. एका कालावधीतील उत्पन्न आणि खर्च दुसऱ्या कालावधीपासून वेगळे ठेवले पाहिजे. ठीक आहे. आणि थर्ड आहे, डिफरंट आयटम ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर शुड बी ग्रुप अंडर सिग्निफिकंट हेड. उत्पन्न व खर्चाची विविध घटक योग्य शीर्षकात एकत्र केली पाहिजे, जेणेकरून भांडवलाचे स्रोत आणि देणी स्पष्ट होतील. ठीक आहे. हे 3 प्रिन्सिपल्स आहेत अकाउंटिंगचे. आता बघा, की एरिया ऑन फोकस लक्ष देण्याचे मुख्य काय आहे, पर्सनल अकाउंट वर्सेस बिझनेस अकाउंट. बघा, ओनली बिझनेस रिलेटेड इन्कम अँड एक्सपेन्सेस शुड बी इन्क्लुडेड इन द फायनल अकाउंट. ठीक आहे. अंतिम खात्यामध्ये फक्त व्यवसायाशी संबंधित उत्पन्न व खर्च समाविष्ट केला पाहिजे. आणि नंतर म्हटलंय, पर्सनल ट्रान्झॅक्शन शुड बी एक्सक्लुडेड. व्यक्तिगत व्यवहार वेगळे ठेवले पाहिजे. ठीक आहे. ज्या 2 मेन इम्पॉर्टंट की पॉइंट्स असतात फायनल अकाउंटच्या, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, सेकंड म्हटलंय, कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. भांडवली व महसूल खर्च यातील फरक. बघा, ऑल रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर मस्ट बी क्लासिफाईड करेक्टली ॲज अ कॅपिटल ऑर रेव्हेन्यू. ठीक आहे. सर्व पावत्या आणि खर्च भांडवली किंवा महसुली अशा प्रकारे योग्य वर्गवारीत टाकले पाहिजे. ठीक आहे. नंतर म्हटलंय सेकंड पॉईंट, असेट मस्ट बी रेकॉर्डेड फॉलोइंग अकाउंट स्टँडर्ड. मालमत्ता लेखा मानकानुसार दाखवली पाहिजे. जे अकाउंटिंग स्टँडर्डचा लेक्चर आपण घेतला होता, आठवत आहे? तर त्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स पूर्ण बघितले. तर तो इम्पॉर्टंट लेक्चर्स होता. त्यांनी जो नाही बघितला असेल त्यांनी ते लेक्चर्स प्लेलिस्टमध्ये आहेत ऑलरेडी. ते सर्व लेक्चर्स तुम्ही बघून घ्या. ओके. त्याच्यानंतर म्हटलंय, अनपेड बट ॲक्युअर्ड एक्सपेन्सेस शुड बी एस्टिमेटेड आर रेकॉर्डेड. देय परंतु न भरलेले खर्च अंदाजे मोजून नोंदवले पाहिजे. ठीक आहे. थर्ड आहे, डिस्क्लोजर ऑफ मटेरियल इन्फॉर्मेशन. महत्वाची माहिती उघड करणे. बघा, एनी इन्फॉर्मेशन दॅट सिग्निफिकंटली अफेक्ट बिझनेस परफॉर्मन्स ऑर पोझिशन मस्ट बी डिस्क्लोज. ठीक आहे. व्यवसायाच्या कामगिरीवर किंवा स्थितीवर परिणाम करणारी कोणतीही महत्वाची माहिती उघड केली पाहिजे. जसं एक्झाम्पल दिलंय बघा इथे, इफ बोनसेस इन्क्रीज लेबर कॉस्ट डिस्क्लोज द बोनस सेपरेटली. उदाहरण, कामगारांना बोनस दिल्यामुळे खर्च वाढल्यास बोनसचा आकडा वेगळा दाखवावा. बरोबर आहे. सिमिलरली इन्व्हेंटरी राईट्स ऑफ शुड ऑल्सो शोन इन सेपरेटली. त्याचप्रमाणे साध्यामधील कपात वेगळी दाखवली पाहिजे. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये की एरियाज ऑन फोकस म्हटलाय. बघा, रेकॉर्ड्स ओनली करंट पिरियड ट्रान्झॅक्शन. सध्याच्या कालावधीचे व्यवहारच नोंदवा. बघा, ओनली ट्रान्झॅक्शन बिलॉंगिंग टू द करंट अकाउंटिंग पिरियड शुड बी कन्सिडर्ड. फक्त चालू लेखा कालावधीतील व्यवहाराची नोंद घ्यावी. बघा, आणि म्हटलं आहे, अवॉइड कॅरिंग फॉरवर्ड फ्युचर पिरियड ट्रान्झॅक्शन. पुढील कालावधीचे व्यवहार आत घ्यायचे नाहीत. मीन्स रेकॉर्ड ओनली जे करंट पिरियड ट्रान्झॅक्शन आहे तेच तुम्हाला तिथे घ्यावं लागेल, दुसरे घेता येणार नाही. नंतर म्हटलंय बघा, इफेक्ट ओनली कम्प्लिटेड ट्रान्झॅक्शन. फक्त पूर्ण झालेल्या व्यवहाराचा विचार करावा. बघा, ओनली ट्रान्झॅक्शन कम्प्लीट बिफोर द पिरियड एंड शुड बी रिफ्लेक्टेड इन द अकाउंट्स. फक्त वर्षाअखेरीस पूर्ण झालेल्या व्यवहारांनाच खात्यामध्ये दाखवले पाहिजे. जसं एक्झाम्पल बघा, इफ गुड्स आर सोल्ड ओनली आफ्टर इन्स्पेक्शन अँड इन्स्पेक्शन इज पेंडिंग, इट शुड नॉट बी रेकॉर्डेड ॲज अ सेल. जर खरेदीदाराने तपासणी केल्याशिवाय मालाची विक्री होणार नसेल आणि तपासणी वर्षाअखेरीस झालेली नसेल तर ती विक्री म्हणून दाखवू नये. ठीक आहे. त्याच्यामुळे इफेक्ट होऊ शकतो कम्प्लीट ट्रान्झॅक्शन्सवर आपला, कारण की ती सेलच नाही आहे तरी आपण सेल्स दाखवू तर त्याचा फायनान्शियल पोझिशनवर काय येऊन जाईल, त्याचा इफेक्ट येऊन जाईल. ठीक आहे. आता बघा, त्याचे MCQs दिलेले आहे. तर बघा, फर्स्ट म्हटलंय, द प्रायमरी पर्पज ऑफ फायनल अकाउंट इज टू. फायनल अकाउंटचा अंतिम खात्याचा प्रमुख उद्देश काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, शो एम्प्लॉई परफॉर्मन्स. सेकंड, एक्झिबिट द ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ बिझनेस परफॉर्मन्स अँड फायनान्शियल पोझिशन.
थर्ड एस्टिमेट फ्युचर प्रॉफिट अँड फोर्थ डिटेक्ट फ्रॉड इन बिझनेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, एक्झिबिट अँड ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ बिझनेस परफॉर्मन्स ऑफ द फायनान्शियल पोझिशन. मीन्स व्यवहाराची खरी व योग्य आर्थिक स्थिती व कार्यक्षमता दाखवते. ओके. नेक्स्ट सेकंड, व्हॉट मस्ट बी डन टू एन्श्योर ॲक्युरेट फायनान्स अकाउंट. अचूक फायनल अकाउंट तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इग्नोर मायनर ट्रान्झॅक्शन. सेकंड, मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. थर्ड, फोकस ओनली ऑन इन्कम. अँड फोर्थ, एस्टिमेट रँडमली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड्स ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. सर्व व्यवसाय व्यवहाराची योग्य नोंद ठेवणे. नेक्स्ट थर्ड, डिस्टिंक्शन शुड बी मेड बिटवीन कॅपिटल अँड रेव्हेन्यू बिकॉज. कॅपिटल व रेव्हेन्यू यामध्ये भेद करण्याचे कारण काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट हेल्प इन मिनिमाइजिंग एक्सपेन्सेस. सेकंड, इट इज रिक्वायर्ड फॉर टॅक्स इव्हेशन. थर्ड, इट एन्श्योर करेक्ट क्लासिफिकेशन इन अकाउंट. अँड फोर्थ, इट इन्क्रीज बिझनेस इन्कम. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट एन्श्योर करेक्ट क्लासिफिकेशन इन अकाउंट. योग्य लेखा शीर्षामध्ये वर्गीकरण सुनिश्चित करते. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, पर्सनल अँड बिझनेस इन्कम शुड बी. वैयक्तिक व व्यावसायिक उत्पन्न कसे हाताळावे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कंबाईन टुगेदर. सेकंड, ट्रीटेड इक्वली. थर्ड, केप्ट सेपरेट. अँड फोर्थ, इग्नोर्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, केप्ट सेपरेट, वेगळे ठेवले पाहिजे. नेक्स्ट फिफ्थ, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज जनरली. रेव्हेन्यू खर्च सामान्यतः कोणत्या स्वरूपात असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिकरिंग अँड रिलेटेड टू डेली ऑपरेशन. Second, one time investment. Third, related to purchasing asset. And fourth, not recorded in book. The correct answer आहे इथे फर्स्ट, रिकरिंग अँड रिलेटेड टू डेली ऑपरेशन. पुनरावृत्ती होणारा आणि दैनंदिन व्यवहाराशी संबंधित. ठीक आहे, त्यालाच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. नेक्स्ट सिक्स्थ, कॅपिटल एक्सपेंडिचर इज शोन इन. कॅपिटल खर्च खालीलपैकी कुठे दाखवला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट अँड कॅश बुक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बॅलन्स शीट, ताळेबंद. ओके. नेक्स्ट सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड मटेरियल इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कोणती माहिती महत्वाची मानली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, स्टेशनरी एक्सपेन्स 50. सेकंड, बोनस पेड टू वर्कर कॉजिंग हाय लेबर कॉस्ट. थर्ड, पेन यूज्ड बाय डायरेक्टर. अँड फोर्थ, इलेक्ट्रिसिटी बिल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बोनस पेड टू वर्कर कॉझिंग हायर लेबर कॉस्ट. कामगारांना दिलेला बोनस ज्यामुळे श्रम खर्च वाढतो. ओके. नेक्स्ट एट, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड इन फायनल अकाउंट शुड रिलेटेड टू. अंतिम खात्यामध्ये नोंदवलेले व्यवहार कोणत्या कालावधीशी संबंधित असावेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एनी फ्युचर पिरियड. सेकंड, एनी रँडम पिरियड. थर्ड, द करंट अकाउंटिंग पिरियड. अँड फोर्थ, द पास्ट 3 years. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, द करंट अकाउंटिंग पिरियड, सध्याचा लेखा कालावधीशी. ओके. नेक्स्ट 9, इफ सेल इज डिपेंडेंट ऑन इन्स्पेक्शन विच हॅज नॉट ऑकर्ड बिफोर इयर एंड. जर विक्री निरीक्षणावर अवलंबून असेल आणि वर्षाच्या शेवटी निरीक्षण झाले नसेल तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट शुड बी रेकॉर्डेड ॲज अ सेल. सेकंड, इट शुड बी शोन इन प्रिव्हियस इयर. थर्ड, इट शुड नॉट बी ट्रीटेड ॲज अ सेल. अँड फोर्थ, इट शुड बी इग्नोर परमनंटली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट शुड नॉट बी ट्रीटेड ॲज अ सेल. ते विक्री म्हणून मानू नये. नेक्स्ट 10th, व्हॉट इज द प्रिन्सिपल बिहाइंड सेपरेटिंग इन्कम ऑफ डिफरंट पिरियड्स. वेगवेगळ्या कालावधीतील उत्पन्न वेगळे करण्यामागे काय तत्व आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू मॅनिपुलेट प्रॉफिट. सेकंड, टू सिम्प्लिफाय ऑडिटिंग. थर्ड, टू मॅच इन्कम अँड एक्सपेन्स ॲक्युरेटली. अँड फोर्थ, टू रिड्यूस टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टू मॅच इन्कम अँड एक्सपेन्सेस ॲक्युरेटली. उत्पन्न व खर्च अचूकपणे जुळवण्यासाठी. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला 22.3, ट्रेडिंग अकाउंट. आता ट्रेडिंग अकाउंटचे आपण कन्सेप्ट बघूया आणि त्याचे एमसीक्यूज. ठीक आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार. ठीक आहे. तर बघा फर्स्ट दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंटमध्ये, तर पर्पज ऑफ फायनल अकाउंट सगळ्यात पहिले सांगितलं आहे. अंतिम खात्याचा उद्देश बघा, ॲट द इयर एंड इट इज नेसेसरी टू ॲसर्टन नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. बरोबर आहे. वर्षाच्या अखेरीस व्यवसायाला झालेला निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा ठरवणे आवश्यक असते. मग म्हटलं टू डू धिस वी फर्स्ट कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस. हे ठरवण्यासाठी प्रथम स्थूल
नफा व स्थूल तोटा मोजावा लागतो. त्यासाठी आपल्याला अकाउंट्स लागतं ट्रेडिंग अकाउंट, कारण की ट्रेडिंग अकाउंट वरूनच आपल्याला काय मिळतं, ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस मिळतो. ठीक आहे. आता बघा ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेशन कसं होते, स्थूल नफा मोजणी. बघा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे, म्हणजे विक्री मायनस विक्रीसाठी झालेला खर्च, वस्तूंचा खर्च तो मायनस करतो. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला फॉर्म्युला, कारण की याच्यावर बेस्डवर पण क्वेश्चन्स विचारतात. जसं एक्झाम्पल्स बघा, नेट परचेस 1 लाख, क्लोजिंग स्टॉक 1,50,000. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आलं इथे, 85,000, कारण की 1 लाख मधनं 15,000 मायनस केले तर इनडायरेक्टली 85,000 आपलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इथे जनरेट होणार. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट नोट्स बघा काय म्हटलेलं आहे, ओपनिंग स्टॉक, परचेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस आर शोन ऑन द डेबिट साइड. बरोबर आहे, ओपनिंग स्टॉक, परचेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस हे कोणत्या साईडला शो होतात, डेबिट साईडला. बरं, प्रारंभिक साठा, खरेदी आणि थेट खर्च हे डेबिट बाजूला दाखवले जातात. ठीक आहे. नंतर म्हटलं बघा, सेल्स अँड क्लोजिंग स्टॉक आर शोन ऑन क्रेडिट साइड. सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे दाखवल्या जातात, क्रेडिट साईडला. बरोबर, जर क्रेडिट असेल तर बघा, क्रेडिट ग्रेटर दॅन डेबिट असेल तर काय होईल, ग्रॉस प्रॉफिट. जर क्रेडिट बाजू जास्त असेल तर स्थूल नफा. इफ डेबिट ग्रेटर दॅन क्रेडिट तर ग्रॉस लॉस होतो. जर डेबिट बाजू जास्त असेल तर काय होतो, स्थूल तोटा होतो. बरोबर, यानुसार आपल्याला आयटम बघायचे आहे. तर बघा आयटम वाईज एक्सप्लेनेशन बघायला, घटक निया स्पष्टीकरण. तर बघा फर्स्ट आहे ओपनिंग इन्व्हेंटरी मीन्स प्रारंभिक साठा. बघा टेकन फ्रॉम द प्रिव्हियस इयर क्लोजिंग इन्व्हेंटरी, व्यापार खात्याच्या डेबिट बाजूला दाखवतो. बरोबर आहे. सगळ्यात पहिले ओपनिंग जो आहे तो आपल्याला इथे मेन्शन करावा लागेल. जो प्रिव्हियस इयरचा क्लोजिंग आहे तो न्यू इयरचा काय राहतो, नेहमी ओपनिंग राहतो. तो ओपनिंग जे आहे ते आपल्याला इथे बघायला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड पॉइंट जे आहे बघा काय म्हटलेलं आहे, सॉरी, सेकंड परचेस अँड रिटर्न म्हटलंय, खरेदी व परतावा. बरोबर आहे. आता खरेदी परचेस जर म्हटलं तर परचेस कोणत्या साईडला येतो, नेहमी डेबिट साईडला येतो. बरोबर आहे. परचेस जो आहे तो डेबिट साईडला आहे आणि रिटर्न जे आहे ते डिडक्टेड होते फ्रॉम परचेस. ठीक आहे. तसंच बघा क्लोजिंग एंट्री म्हटलेलं आहे, तर परचेस रिटर्न अकाउंट डेबिट होते टू परचेस अकाउंट. ठीक आहे. आणि ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट क्रेडिट. ठीक आहे, परचेस आणि रिटर्नची एंट्री. त्याच्यानंतर बघा फ्रेट अँड कॅरेज दिलेला वाहतूक खर्च. बघा इन्क्लूड इन ट्रेडिंग अकाउंट इफ रिलेटेड टू परचेस. जर परचेस रिलेटेड असेल तर तो ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय होतो, ऍड होतो. बरोबर आहे. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, असेट रिलेटेड फ्रेट इज ऍडेड टू द असेट व्हॅल्यू. आणि जर कोणता असेट रिलेटेड फ्रेट जर असेल तर ते कुठे डिफाईन होतो, असेट साईडला. ठीक आहे. आता बघा वेजेस म्हटलंय, वेजेस मीन्स वेतन. वेजेस रिलेटेड टू इन्व्हेंटरी मुवमेंट इक्वल्स टू काय आहे इथे, ट्रेडिंग अकाउंट. बरोबर आहे. असेट इन्स्टॉलेशन वेजेस तर असेट अकाउंट. जर इन्व्हेंटरी रिलेटेड असेल तर तो ट्रेडिंग अकाउंट मध्ये जाईल आणि असेट इन्स्टॉलेशन वेजेस असेल तर ते असेट अकाउंट मध्ये जाईल. तसंच सेल्स अँड सेल्स रिटर्न, विक्री व विक्री परतावा. बघा सेल्स जे आहे ते क्रेडिट साईडला असते आणि रिटर्न झाला तर ते डिडक्टेड फ्रॉम द सेल्स असते. बरोबर आहे. goods sold on approval not to be treated as a sale unless approved. जेव्हापर्यंत तो अप्रूव्ह होणार नाही तेव्हापर्यंत तो ऍज अ सेल ट्रेड होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक, अंतिम साठा. बघा ऍडजस्टेड ऍट द एंड ऑफ द थ्रू. तर क्लोजिंग स्टॉक काय होते, डेबिट, आणि ट्रेडिंग अकाउंट काय होते, क्रेडिट. किंवा क्लोजिंग स्टॉक डेबिट अकाउंट अँड परचेस अकाउंट क्रेडिट अकाउंट. ऑल्सो शो द असेट्स ऑफ द बॅलन्स शीट, किंवा असेट साईडला पण आपण त्याला शो करू शकतो. ठीक आहे. तर हे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा क्लोजिंग एंट्री म्हटलं आहे, क्लोजिंग एंट्री फॉर ट्रेडिंग अकाउंट. बघा डेबिट साइड एंट्री म्हटलेलं आहे, तर ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू मध्ये बघा ओपनिंग स्टॉक पण येऊ शकतो, परचेस पण येऊ शकतो, वेजेस पण येऊ शकतो आणि फ्रेट एक्सेट्रा. बरोबर आहे. जर क्रेडिट साइड एंट्री असेल तर बघा सेल्स अकाउंट डेबिट टू क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे सेल्स अकाउंट पण, क्लोजिंग स्टॉक पण, आणि इथे ट्रेडिंग अकाउंट काय होतं, डिफाईन होतो. ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये त्याच्या जर्नल एंट्रीज पण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर हे सगळे कन्सेप्ट आपल्या लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे.
आता बघा, जर इफ ग्रॉस प्रॉफिट, जर ग्रॉस प्रॉफिट झाला तर बघा ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. इफ जर ग्रॉस लॉस झाला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. त्यानुसार काय होईल, त्याची एंट्री होणार. ठीक आहे. तर यानुसार आपल्याला पूर्ण एमसीक्यूज पण सॉल्व्ह करायचं आहे. हे तुम्हाला लक्षात घ्या. क्वेश्चन कसा पण येऊ शकतो, पण तुम्हाला मेन पॉइंट्स आहेत की तिथे आपल्याला क्वेश्चन समजला पाहिजे. क्वेश्चन कशा प्रकारे, क्वेश्चन कन्फ्युजिंगच राहणार आहे कारण की कट ऑफ हाय राहणार आहे. ठीक आहे. कारण की खूप लोकांनी हा फॉर्म भरलेला आहे, खूप लोकांनी पीडीएफ पण परचेस केलेले आहेत, तर त्याच्यामुळे कॉम्पिटिशन पण खूप हाय राहणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर तुम्हाला पण तसंच प्रिपेअर करायचं आहे. फक्त व्हिडिओज बघून त्याच्यानंतर फक्त मी बघणार, प्रॅक्टिस करणार नाही, असं नाही करायचं आहे. प्रॅक्टिस सोबत आपल्याला सर्व काही टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. मेन आहे तुमचा टाइम मॅनेजमेंट. जर तुमच्याकडे टाइम आहे तर तुम्ही त्या टाइमचा पूर्ण युटिलाइज करा. अदरवाईज जर तुम्ही युटिलाइज नाही केलं तर 300 रुपये भरलेले आहे ते गेले. ठीक आहे. कारण की जर आपण याचं बुक जर रेफर करतो म्हटलं आजच्या कंडिशन मध्ये, तर फायनान्शियल अकाउंटंटचं बुक जर आहे तर मिनिमम त्या बुकला वाचायला आपल्याला 1 महिना लागतो आणि आपल्याला एक्झामसाठी 1च महिना आहे आणि 7 चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचं आहे. तर हे लक्षात घेऊन तुम्ही प्रिपरेशन करा. ठीक आहे. मी गाईड केलेलं आहे तुम्हाला, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. आता बघा याचे एमसीक्यूज दिलेले आहेत आपल्याला ट्रेडिंग अकाउंट्सचे. बघा काय म्हटलं आहे, ग्रॉस प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ॲज. ग्रॉस प्रॉफिट कसा मोजला जातो, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, सेकंड सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, थर्ड परचेस मायनस सेल्स अँड फोर्थ ओपनिंग स्टॉक प्लस परचेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे. यानुसार आपल्याला एंट्री करायची आहे. ओके. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, नेक्स्ट सेकंड, विच आयटम अपियर ऑन क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. खालीलपैकी कोणता घटक ट्रेडिंग खात्याच्या क्रेडिट बाजूला येतो. बघा ऑप्शन आहे वेजेस, परचेस, सेल्स, फ्रेट इनवर्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, सेल्स. ओके. त्यानुसार बघा इथे आपल्याला दिलेलं आहे नेक्स्ट थर्ड, डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड ऑन विच साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. थेट खर्च मीन्स डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग खात्याच्या कोणत्या बाजूला लिहिले जातात. बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रेडिट साइड, सेकंड असेट साइड, थर्ड डेबिट साइड अँड फोर्थ कॅपिटल साइड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, डेबिट साइड, डेबिट बाजूला. ओके. नेक्स्ट फोर्थ, इफ क्लोजिंग स्टॉक अपियर इन ट्रायल बॅलन्स इट इज शोन. जर क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असेल तर तो कुठे दाखवला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली इन ट्रेडिंग अकाउंट, सेकंड ओनली इन बॅलन्स शीट, थर्ड इन बोथ ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलन्स शीट अँड इट इज इग्नोर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ओनली इन बॅलन्स शीट. ओके. नेक्स्ट फिफ्थ, कॅरेज पेड ऑन असेट इन्स्टॉलेशन इज. मालमत्ता स्थापनेसाठी दिलेला प्रवास खर्च मीन्स कॅरेज काय. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, सेकंड ट्रीटेड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर, थर्ड ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ इग्नोर्ड. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ट्रीटेड ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च म्हणून मानला जातो. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स, नेट परचेस आर इन्क्लुडेड ॲज. नेट खरेदी कशी मोजली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस, सेल्स रिटर्न, परचेस मायनस परचेस रिटर्न, सेल्स मायनस परचेस अँड फोर्थ ओपनिंग प्लस फ्रेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, परचेस मायनस परचेस रिटर्न, खरेदी मायनस खरेदी परतावा. ठीक आहे. नेक्स्ट सेवन, एंट्री टू ट्रान्सफर ग्रॉस प्रॉफिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज. ग्रॉस प्रॉफिट नफा तोटा खात्यात हस्तांतरित करण्यासाठी नोंद कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट, थर्ड सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट अँड फोर्थ ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट एट, इफ फ्रेट इज पेड टू ब्रिंग गुड टू गोडाऊन इट इज. जर गोदामात माल आणण्यासाठी फ्रेट दिले असेल तर तो कोणता खर्च. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल एक्सपेंडिचर, सेकंड इनडायरेक्ट एक्सपेन्स, थर्ड डायरेक्ट एक्सपेन्स शोन इन ट्रेडिंग अकाउंट अँड फोर्थ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, डायरेक्ट एक्सपेन्स शोन इन ट्रेडिंग अकाउंट, थेट खर्च जो ट्रेडिंग खात्यात दाखवला जातो. ओके. नेक्स्ट नाइन्थ, क्लोजिंग एंट्री फॉर रेकॉर्डिंग अनसोल्ड गुड ॲट इयर एंड इज. वर्षाच्या शेवटी न विकलेला साठा नोंदवण्यासाठीच क्लोजिंग नोंद कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस अकाउंट डेबिट टू क्लोजिंग स्टॉक अकाउंट, सेकंड क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट,
third trading account debit to closing stock account, and fourth sales account debit to closing stock account. The correct answer आहे इथे second, closing stock account debit to trading account. Okay. Next, 10th, which of the following is not a direct expense for trading account? खालीलपैकी कोणता खर्च ट्रेडिंग खात्यासाठी थेट खर्च नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्रेट ऑन परचेस, सेकंड ऑक्ट्राय, थर्ड सॅलरी टू ऑफिस स्टाफ, अँड फोर्थ वेजेस टू फॅक्टरी लेबर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, सॅलरी टू ऑफिस स्टाफ, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा पगार. ओके. आता बघा नेक्स्ट आहे 22.4 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. ठीक आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पूर्ण कन्सेप्ट आपण बघू आणि त्यांचे एमसीक्यू. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तर बघा आता स्ट्रक्चर ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलाय नफा तोटा खातेबद्दल. तर बघा ग्रॉस प्रॉफिट जो असतो तो नेहमी कुठे असतो? क्रेडिट साईडला. सकल नफा खात्याच्या क्रेडिट बाजूस लिहिला जातो. ठीक आहे. ग्रॉस लॉस जर असेल तर तो कुठे येतो? डेबिट साईडला असतो. सकल तोटा खात्याच्या डेबिट बाजूस लिहिला जातो. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, एक्सपेन्सेस अँड लॉसेस इज नॉट इन ट्रेडिंग अकाउंट, दॅट इज डेबिट साईड. जर खर्च तोटे क्रेडिट खात्यात दाखवले नाही तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूस येतात. ठीक आहे. फोर्थ आहे इन्कम अदर दॅन सेल्स, तर ती असते क्रेडिट साईडला. विक्रीशिवाय इतर सर्व उत्पन्न प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूस लिहिली जातात. आणि नेक्स्ट फिफ्थ आहे पर्सनल एक्सपेन्सेस. पर्सनल एक्सपेन्सेस नॉट चार्ज टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. वैयक्तिक खर्च जे इन्कम टॅक्स आणि ड्रॉइंग असतं ते प्रॉफिट अँडला डेबिट करत नाही, ते कॅपिटलला डेबिट होतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता बघा याचे एमसीक्यूज आहे. तर फर्स्ट आहे बघा, वेअर इज ग्रॉस प्रॉफिट शोन इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ग्रॉस प्रॉफिट खालीलपैकी कुठे दर्शवला जातो? तर बघा ऑप्शन आहे डेबिट साइड, क्रेडिट साइड, बोथ साइड, बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, क्रेडिट साइड. ठीक आहे, क्रेडिट बाजूला. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट बी डेबिटेड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खालीलपैकी काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डेबिट केले जाणार नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरीज, सेकंड रेंट, थर्ड ड्रॉइंग, फोर्थ टेलिफोन चार्जेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ड्रॉइंग, वैयक्तिक वापरासाठी पैसे. नेक्स्ट थर्ड, डिस्काउंट रिसिव्ड इज कन्सिडर्ड ॲज. डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे काय मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉस, एक्सपेन्स, इन्कम गेन अँड कॅपिटल आयटम. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इन्कम ऑर गेन, उत्पन्न नफा. नेक्स्ट फोर्थ, इन्कम टॅक्स पेड बाय सोल प्रॉपरेटर इज शोन इन. एकमेव मालकाने भरलेला इन्कम टॅक्स खालीलपैकी कुठे दर्शवला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड बॅलन्स शीट मायनस लायबिलिटी साइड, थर्ड कॅपिटल अकाउंट अँड फोर्थ सस्पेन्स अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅपिटल अकाउंट, भांडवल खाती. नेक्स्ट फिफ्थ, which of the following is a non-trading income shown on credit side of profit and loss account. खालीलपैकी कोणते नॉन ट्रेडिंग इन्कम आहे जे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूस दर्शवले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स, सेकंड प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी, थर्ड ओपनिंग स्टॉक अँड फोर्थ परचेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी, यंत्र विक्रीवरील नफा. नेक्स्ट सिक्स्थ, इन केस ऑफ नेट लॉस विच जर्नल एंट्री इज करेक्ट. नेट तोटा झाल्यास खालीलपैकी कोणती प्रविष्टी योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, सेकंड कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू ड्रॉइंग अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. नेक्स्ट सेवंथ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ चार्ज टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खालीलपैकी कोणता खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज केला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंटरेस्ट ऑन लोन, सेकंड रिबेट अलाउड, थर्ड डेप्रिसिएशन अँड फोर्थ ट्रेड डिस्काउंट. आन्सर आहे ट्रेड डिस्काउंट, व्यावसायिक सवलत जी आहे ती प्रॉफिट अँड लॉस मध्ये येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट एट, बॅड डेट्स रिकवर्ड आर शोन ऑन. बॅड डेट्स रिकवर्ड कुठे दाखवले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस, सेकंड लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट, थर्ड क्रेडिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अँड फोर्थ असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट नाइन्थ, रिबेट इज अलाउड ॲट द टाइम. रिबेट कधी दिला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टाइम ऑफ सेल,
second time of payment, third end of the accounting year, and fourth beginning of the year. The correct answer आहे third end of the accounting year, लेखा वर्षाच्या शेवटी. Next 10th, in case of discount allowed to customer, the correct journal entry is ग्राहकाला डिस्काउंट दिल्यास योग्य प्रविष्टी कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट अकाउंट, second discount account debit allowed account to profit and loss account, third profit and loss account debit to customer account, and fourth discount receipt account debit to profit and loss. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट अलाउड अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट 11th, रिबेट अकाउंट इज फायनली क्लोज बाय ट्रान्सफरिंग इट टू. रिबेट अकाउंट अखेरीस कुठे ट्रान्सफर केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल अकाउंट, second profit and loss account, third balance sheet, and fourth trading account. The correct answer is second profit and loss account. Next 12th, personal expenses of proprietor like car usage should be. मालकाचे वैयक्तिक खर्च उदाहरण कार वापर खालीलपैकी कुठे दाखवले जातात? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ड्रॉइंग, लोन अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ड्रॉइंग अकाउंट, व्यक्तिगत वापर. नेक्स्ट 13, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट इज शोन अंडर. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट खालीलपैकी कुठे दाखवतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस, सेकंड डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस, थर्ड असेट साइड ऑफ बॅलन्स शीट, अँड फोर्थ लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड असेट साइड ऑफ बॅलन्स शीट ॲज अ डिडक्शन मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट 14, कॅरेज आउटवर्ड इज अ एक्झाम्पल ऑफ. कॅरेज आउटवर्ड कोणत्या प्रकारचा खर्च आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेकंड कॅपिटल एक्सपेन्सेस, थर्ड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, अँड फोर्थ पर्सनल एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ओके. नेक्स्ट 15, इन फायनल अकाउंट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज ट्रीटेड ॲज. फायनल अकाउंट मध्ये ड्रॉइंग वर व्याज कसे मानले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सपेन्स, सेकंड इन्कम, थर्ड लायबिलिटी, अँड फोर्थ असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इन्कम मीन्स उत्पन्नावर. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला 22.5, सर्टन ऍडजस्टमेंट अँड देअर ट्रीटमेंट्स. ठीक आहे. आता बघू इन्व्हेंटरी मध्ये जे आहेत ॲबनॉर्मल लॉस, नॉर्मल लॉस, त्याच्या इन्व्हेंटरीज आपण बघू. काल आपण बघितलाय पूर्ण कन्सेप्ट नॉर्मल कन्साइनमेंट्स मध्ये नॉर्मल ॲबनॉर्मल लॉस. त्यांनी तो व्हिडिओ नाही बघितला असेल तो पण व्हिडिओ बघून घ्या, तो पण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज आहे कन्साइनर कन्साइनीचा. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण आता सर्टन ऍडजस्टमेंटचं. बघा ॲबनॉर्मल लॉस ऑफ इन्व्हेंटरी, अनियमित तोटा, अपघाती तोटा. काय बघा, इफ इन्व्हेंटरी इज डिस्ट्रॉयड ड्यू टू फायर और ऍक्सिडेंट, लॉस बाय फायर अकाउंट बरोबर आहे इज डेबिटेड अँड परचेस और ट्रेडिंग अकाउंट इज क्रेडिटेड. If insured, claim amount is debited to the insurance company account and balance loss is debited to the profit and loss account. Loss by fire ची एंट्री नेहमी कन्फ्युजन असते, तर एंट्री लक्षात घेऊन घ्या की लॉस बाय फायर जेव्हा होतं तर लॉस बाय फायर अकाउंट डेबिट होतं आणि परचेस किंवा ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट होतं. आणि जर इन्शुरन्स क्लेम असेल तर इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट होईल आणि बॅलन्स लॉस अकाउंट जे आहे ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला होऊन जाईल. ठीक आहे. बघा काय म्हटलं, जर साठा अपघाताने किंवा आगीत नष्ट झाला तर लॉस बाय फायर अकाउंट डेबिट केला जातो आणि परचेस अकाउंट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट केला जातो. विमा असल्यास दावा रक्कम मीन्स इन्शुरन्स कंपनी अकाउंट मध्ये डेबिट केली जाते आणि भरपाई झालेला शिल्लक तोटा प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिट केला जातो. ठीक आहे. तर यानुसार आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. बघा सेकंड आहे गुड्स सेंड ऑन अप्रुव्हल बेसिस, मान्यतेवर पाठवलेला माल. ठीक आहे. बघा सच गुड्स आर नॉट ट्रीटेड ॲज अ सेल अंटिल अप्रूव्ह. जेव्हापर्यंत तो अप्रूव्ह होणार नाही तेव्हापर्यंत तो सेल मध्ये ट्रीट केला जाणार नाही. ठीक आहे. रिव्हर्स सेल्स एंट्री अँड इन्क्लूड कॉस्ट इन द क्लोजिंग स्टॉक. बघा ग्राहकाने मंजुरी न दिलेला माल विक्री समजला जात नाही, विक्रीची उलटी नोंद करावी लागते व त्याचा खर्च क्लोजिंग स्टॉक मध्ये समाविष्ट करावा. ओके. नेक्स्ट थर्ड, गुड युज्ड फॉर नॉन सेल पर्पज, विक्री शिवाय वापरलेला माल. बघा काय आहे, वेन गुड्स आर युज्ड फॉर डोनेशन, ऍडव्हर्टाइजमेंट, सेल्फ यूज और असेट कंस्ट्रक्शन, परचेस अकाउंट इज क्रेडिटेड अँड अप्रोप्रिएट अकाउंट इज डेबिटेड. जेव्हा माल देणगीसाठी, जाहिरातीसाठी, वैयक्तिक वापरासाठी किंवा मालमत्ता निर्मितीसाठी वापरला जातो तेव्हा परचेस अकाउंट क्रेडिट केला जातो आणि योग्य खाती डेबिट केली जातात.
ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, कमिशन बेस्ड ऑन प्रॉफिट, नफ्यावर आधारित कमिशन. बघा, इफ कमिशन इज ऑन नेट प्रॉफिट बिफोर चार्जिंग कमिशन, जर कमिशन नेट कमिशनवर आधी असेल तर बघा कमिशन काय आहे, प्रॉफिट इंटू रेट डिवाइड बाय 100, मीन्स कमिशन इक्वल्स टू नफा इंटू दर डिवाइड बाय 100, यानुसार आपण कमिशन काढतो. नंतर इफ आफ्टर चार्जिंग कमिशन, जर कमिशन नेट नफावर नंतर नसेल तर बघा तर काय होईल, कमिशन इक्वल्स टू प्रॉफिट इंटू रेट डिवाइड बाय 100 प्लस रेट, कमिशन इक्वल्स टू नफा इंटू दर डिवाइड बाय 100 प्लस दर. ठीक आहे. आणि याची एंट्री कशी होणार आहे बघा, कमिशन अकाउंट डेबिट टू कमिशन पेएबल अकाउंट क्रेडिट, यानुसार आपण काय करतो, त्याची एंट्री करतो. आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये कमिशन डेबिट आणि बॅलन्स शीट मध्ये कमिशन पेएबल लायबिलिटी म्हणून दाखवतात. ठीक आहे. हे लक्षात पॉइंट्स ठेवायचे आहे. जर हे पॉइंट्स लक्षात नाही आहे तर सिंपल एमसीक्यू लक्षात ठेवा याच्यावरचेच. ठीक आहे. बघा, फर्स्ट एमसीक्यूज आहे आता, गुड्स वर्थ ₹6,000 destroyed by fire and insurance company admit to claim 4,500, remaining 1,500 will be debited to which account? 6,000 किमतीच्या वस्तूंना आग लागली आणि विमा कंपनी 4,500 भरपाई मान्य करते. उर्वरित 1,500 कोणत्या खात्यात डेबिट केले जाईल? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड परचेस अकाउंट, थर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ इन्शुरन्स क्लेम अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खाते. नेक्स्ट सेकंड, एंट्री फॉर लॉस बाय फायर वर्थ ₹6,000 वुड बी, 6,000च्या आगमुळे नुकसान झाल्यास खालीलपैकी कोणती नोंद योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट फायर अकाउंट डेबिट ₹6,000 टू सेल्स अकाउंट 6,000, लॉस बाय फायर अकाउंट 6,000, क्रेडिट ट्रेडिंग और परचेस अकाउंट 6,000, सेकंड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट 6,000 टू स्टॉक अकाउंट 6,000, फोर्थ इंश्योरेंस अकाउंट डेबिट 6,000 टू परचेस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, लॉस बाय फायर अकाउंट डेबिट 6,000 टू परचेस और ट्रेडिंग अकाउंट 6,000. ओके. नेक्स्ट थर्ड, good costing ₹10,000 spent on approval for 12,000 at the year end not yet approved, what is the correct reversal entry? 10,000 किमतीच्या वस्तू 12,000 ला मान्यतासाठी पाठवलेल्या आहेत पण वर्षाअखेर मान्यता मिळालेली नाही, योग्य उलट एंट्री नोंद कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट सेल्स अकाउंट डेबिट 12,000 टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट 12,000, second sales account debit 12,000 to stock account 10,000, third sales account 12,000 to trade receivable 12,000 and fourth no entry required. The correct answer आहे इथे third, sales account 12,000 to trade receivable account 12,000 and stock on approval account debit 10,000 to trading account 10,000. अशा चार म्हणजे दोन याच्यामध्ये आपल्याला एंट्री त्याच्यामध्ये कराव्या लागतील. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, when goods are used by proprietor personally which account is debited? जेव्हा मालधारक मीन्स प्रोप्रायटर स्वतःच्या वापरासाठी वस्तू वापरतो तेव्हा कोणते खाते डेबिट होते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट परचेस अकाउंट, ड्रॉइंग अकाउंट, कॅपिटल अकाउंट, सेल्स अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ड्रॉइंग अकाउंट. नेक्स्ट फिफ्थ, फ्री सॅम्पल आर डिस्ट्रीब्युटेड, व्हॉट इज जर्नल एंट्री? फ्री सॅम्पल वाटण्यात आल्यास खालीलपैकी कोणती नोंद केली जाते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ॲडव्हर्टायझिंग अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट, सेकंड फ्री सॅम्पल अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट, थर्ड ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अँड फोर्थ सेल्स अकाउंट डेबिट टू ॲडव्हर्टायझिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, फ्री सॅम्पल अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट. नेक्स्ट सिक्स, गुड्स यूज इन कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग आर अकाउंटेड ॲज, बिल्डिंगच्या बांधकामासाठी वस्तू वापरल्या गेल्यास खालीलप्रमाणे लेखांकन केले जाते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रिपेअर अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट, सेकंड कन्स्ट्रक्शन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, थर्ड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट अँड फोर्थ कॅपिटल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके. तर बघा याचा करेक्ट आन्सर काय आहे, थर्ड आहे, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट. ओके. तर नेक्स्ट एंट्री बघूया आपण. नेक्स्ट आहे सेवन्थ. ओके. बघा सेवन्थ मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला, if the manager is paid to 10%, okay, if the manager is paid to the 10% commission on net profit after charging commission, what is the formula? जर व्यवस्थापनाला कमिशन, ठीक आहे, कमिशन वजा केल्यावर निव्वळ नफ्यावरून 10% घ्यायचे असेल तर सूत्र काय?
तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट इंटू 10 डिवाइड बाय 100, सेकंड प्रॉफिट इंटू 10 डिवाइड बाय 90 अँड थर्ड आहे प्रॉफिट इंटू 10 डिवाइड बाय 110 अँड फोर्थ आहे प्रॉफिट इंटू 10 डिवाइड बाय 95. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रॉफिट इंटू 10 डिवाइड बाय 100. ओके. नेक्स्ट 8. विच एंट्री इज पास फॉर मॅनेजर कमिशन पेएबल ऑन प्रॉफिट. नफ्यावर देह असलेल्या व्यवस्थापनाचा कमिशनसाठी कोणती नोंद केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे कमिशन पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट, थर्ड कमिशन अकाउंट डेबिट टू कमिशन पेएबल अकाउंट अँड फोर्थ कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कमिशन अकाउंट डेबिट टू कमिशन पेएबल अकाउंट. ओके. नेक्स्ट 9th. हाउ इज इन्शुरन्स क्लेम शोन इन बॅलन्स शीट इफ नॉट एट रिसिव्ड. जर विमा दावा अजून प्राप्त झालेला नसेल तर तो बॅलन्स शीट मध्ये कसा दाखवला जातो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिडक्टेड फ्रॉम द स्टॉक, सेकंड लायबिलिटी साइड अंडर सन्ट्री क्रेडिटर, थर्ड असेट साइड अंडर द करंट असेट अँड फोर्थ नॉट शोन ॲट ऑल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड असेट साइड अंडर करंट असेट. ओके. नेक्स्ट 10th. In case of fire loss, how is purchase affected in trading account? आग लागून मालाचे नुकसान झाल्यास ट्रेडिंग खात्यात खरेदीदार काय परिणाम होतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस आर इन्क्रीज, सेकंड नो इफेक्ट, थर्ड परचेस आर रिड्यूस बाय द अमाउंट लॉस्ट अँड फोर्थ सॅलरी. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड परचेस आर रिड्यूस बाय अमाउंट लॉस्ट. खरेदी आगमुळे नुकसानी इतकी कमी केली जाते. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपला 22.6 मीन्स बॅलन्स शीट. तर आता बॅलन्स शीटचे की पॉईंट्स बघूया आणि त्याच्यानंतर त्याचे एमसीक्यूज. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर असेच व्हिडिओ जर तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. ठीक आहे. जेणेकरून मला पण समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे. जर नाही असेल तर मला इतकी मेहनत करून काही अर्थ नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहू. ठीक आहे. आणि ज्यांना पण PDF हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा. तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाणार. 10th मे पर्यंत ही PDF तुम्हाला डिस्काउंटेड प्राइस मध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर जी ओरिजिनल प्राइस आहे त्याच प्राइसवर तुम्हाला ही बुक मिळून जाईल. ठीक आहे. तर बघा बॅलन्स शीट मध्ये बघूया. सगळ्यात पहिले डेफिनेशन अँड मिनिंग. बघा सगळ्यात इम्पॉर्टंट balance sheet is a statement showing asset and liability of the business at a particular date. It reflects the financial position at a specific moment. बरोबर आहे. बॅलन्स शीट काय शो करते आपल्याला असेट अँड लायबिलिटी ऑफ बिझनेस शो करते ॲज अ पर्टिक्युलर डेट, एका विशिष्ट डेटवर, अँड हे फायनान्शियल पोझिशनवर काय करते रिफ्लेक्ट करते. बरोबर आहे. बघा म्हटलं बॅलन्स शीट हे एखाद्या विशिष्ट तारखेस व्यवहाराच्या मालमत्ता व दायित्व दाखवणारी निव्वळ स्थितीत असते ती त्या क्षणाची आर्थिक स्थिती दर्शवते. ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे बॅलन्स शीटचे. बॅलन्स शीटची वैशिष्ट्य काय आहे तर बघा फर्स्ट प्रिपेअर्ड ॲट अ पॉइंट इन टाइम. विशिष्ट तारखेस तयार केली जाते. बघा इट इज ट्रू ओनली ऑन दॅट डेट नॉट फॉर अ पिरियड. ती फक्त त्या दिवशी खरी असते एखाद्या कालावधीसाठी नाही. ठीक आहे. सेकंड म्हटलेलं आहे प्रिपेअर्ड आफ्टर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नफा तोटा खात्यानंतर तयार केली जाते. बघा इट accompanies the profit and loss account and reflect the full financial status. नफा तोटा खात्याशिवाय बॅलन्स शीट अपूर्ण आहे कारण की जो पण काही प्रॉफिट अँड लॉस असतो तो आपल्याला बॅलन्स शीट मध्ये ऍड करावा लागतो. नेक्स्ट थर्ड बोथ साइड मस्ट वॉच. दोन्ही बाजू सारख्या असाव्यात. बरोबर आहे. असेट इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल असते. मीन्स इफ टू डज नॉट मॅच देअर अन एरर. मालमत्ता म्हणजे दायित्व प्लस भांडवल जर योग्य जुळत नसेल तर चूक असते. जर एकही रुपयाचा डिफरन्स आला तर ते आपल्याला पूर्ण चेक करावे लागतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डिफरन्स असायला नको. ओके. नेक्स्ट आता बघा प्रेझेंटेशन ऑन बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचे सादरीकरण काय राहते. असेट साइड राहते ऑन द राईट अँड लायबिलिटी अँड कॅपिटल ऑफ द लेफ्ट साइड. उजव्या बाजूला मालमत्ता आणि डाव्या बाजूस दायित्व व भांडवल दाखवले जाते. ठीक आहे. आता बघा क्लासिफिकेशन ऑफ असेट्स म्हटलं मालमत्तेचे वर्गीकरण कसे केलंय बघा. करंट असेट असते मीन्स चालू मालमत्ता जसं कॅश, ट्रेड रिसिव्हेबल किंवा इन्व्हेंटरी. याला आपण काय म्हणतो करंट असेट मीन्स रोज रक्कम, देणी आणि साठा. तसाच लॉंग टर्म फिक्स असेट असते. दीर्घकालीन मालमत्ता मीन्स मशिनरी, बिल्डिंग, मशिनरी, इमारती एक्सेट्रा.
नंतर थर्ड इंटँजिबल असेट्स पण असते, अमूर्त मालमत्ता मीन्स पेटंट्स अँड कॉपीराइट्स, बरोबर आहे. अशा 3 टाईपच्या काय येतात, असेट्स असतात. ठीक आहे, करंट असेट, लॉंग टर्म फिक्स असेट आणि इंटँजिबल असेट. तसंच लायबिलिटीचं क्लासिफिकेशन म्हटलंय, दायित्वाचे वर्गीकरण. तर बघा, करंट लायबिलिटी असते, चालू दायित्व, ज्यातलीच क्रेडिटर और बिल पेबल्स असतात. आणि लॉंग टर्म असतात, दीर्घकालीन दायित्व मीन्स लॉंग टर्म लोन. ठीक आहे, हे सगळे कशामध्ये येतात, लॉंग टर्म. तर क्लासिफिकेशन लायबिलिटी मध्ये 2, करंट लायबिलिटी अँड लॉंग टर्म लायबिलिटी. ओके, आता बघा त्याच्यावरचे एमसीक्यूज बघूया. तर बघा, द बॅलन्स शीट इज ट्रू, बॅलन्स शीट खरी असते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फॉर द फुल अकाउंटिंग इयर. सेकंड, ॲट अ स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम. थर्ड, टिल द बुक आर ऑडिटेड. अँड फोर्थ, ॲज ऑन डेट ऑफ द प्रॉफिट कॅल्क्युलेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ॲट द टाइम ऑफ स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम, एखाद्या विशिष्ट तारखेला. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट इज द मेन रिझन फॉर टू साइड्स ऑफ द बॅलन्स शीट टू ऑलवेज मॅच. बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू समान का असतात. ठीक आहे, बघा फर्स्ट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑलवेज बॅलन्स. सेकंड, कॅपिटल इज बॅलन्सिंग फिगर बिटवीन असेट अँड लायबिलिटी. सेकंड, asset always exceed liability. And fourth, liability are adjusted to match asset. The correct answer आहे सेकंड, कॅपिटल इज द बॅलन्सिंग फिगर बिटवीन असेट अँड लायबिलिटी. भांडवल म्हणजे मालमत्ता व देणे यातील फरक असतो. नेक्स्ट, थर्ड, which of the following asset classification include asset that are expected to be used for more than 1 year. खालीलपैकी कोणत्या वर्गात दीर्घकालीन वापरासाठी असलेली मालमत्ता येते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, करंट असेट. सेकंड, इंटँजिबल असेट. थर्ड, फिक्स असेट. अँड फोर्थ, लिक्विड असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, फिक्स असेट, स्थिर मालमत्ता. नेक्स्ट, फोर्थ, इन द लिक्विडिटी बॅलन्स शीट, बेस बॅलन्स शीट, विच असेट इज शोन फर्स्ट. चलन क्षमतेच्या आधारे तयार केलेल्या बॅलन्स शीट मध्ये कोणती मालमत्ता प्रथम दाखवली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फर्निचर. सेकंड, कॅश इन हँड. थर्ड, मशिनरी. अँड फोर्थ, बिल्स रिसिवेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॅश इन हँड मीन्स रोकड. नेक्स्ट, फिफ्थ, under the premise method of presentation, which asset appear at the bottom. स्थायिकेच्या पद्धतीनुसार सादरीकरण करताना शेवटी कोणती मालमत्ता दर्शवली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्लांट अँड मशिनरी. सेकंड, लँड अँड बिल्डिंग. थर्ड, कॅश इन हँड. अँड फोर्थ, फर्निचर अँड फिक्चर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅश इन हँड मीन्स रोकड. नेक्स्ट, सिक्स्थ, द बॅलन्स शीट कॅन नॉट बी प्रिपेअर्ड अनलेस. बॅलन्स शीट तयार करता येत नाही जर. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बॅलन्स शीट ट्रायल बॅलन्स इज मॅच. सेकंड, ऑल एंट्रीज आर जर्नलाइज. थर्ड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. अँड फोर्थ, ड्रॉइंग आर डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. ओके, नेक्स्ट, सेवन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड करंट लायबिलिटी. खालीलपैकी कोणती चालू दायित्व मानले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे बिल्स पेएबल. सेकंड, ट्रेड क्रेडिटर. थर्ड, टर्म लोन. अँड फोर्थ, आउटस्टँडिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टर्म लोन, मुदतीचे कर्ज. नेक्स्ट, 8, इफ सम इन्व्हेंटरी इज सोल्ड आफ्टर द बॅलन्स शीट डेट, व्हॉट गेट्स अफेक्टेड द मोस्ट. बॅलन्स शीटच्या तारखेनंतर काही इन्व्हेंटरी विकली गेल्यास सर्वाधिक काय प्रभावित होईल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मशिनरी अँड इक्विपमेंट. सेकंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. थर्ड, इन्व्हेंटरी अँड कॅश बॅलन्स. अँड फोर्थ, कॅपिटल अँड रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इन्व्हेंटरी अँड कॅश बॅलन्स, इन्व्हेंटरी व रोकड. नेक्स्ट, नाइन्थ, इन द क्लासिफिकेशन ऑफ असेट गुडविल इज प्लेस अंडर. मालमत्तेच्या वर्गीकरणात गुडविल खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, करंट असेट. सेकंड, टँजिबल असेट. थर्ड, इंटँजिबल असेट. अँड फोर्थ, फिक्स असेट. तर करेक्ट आन्सर आहे इंटँजिबल असेट, अमूर्त मालमत्ता. नेक्स्ट, 10th, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट अबाउट द बॅलन्स शीट. खालीलपैकी कोणते विधान बॅलन्स शीट बाबत चुकीचे आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज प्रिपेअर्ड फॉर पर्टिक्युलर पिरियड. सेकंड, इट शो असेट अँड लायबिलिटी ॲट अ स्पेसिफिक डेट. थर्ड, इट इन्क्लूड कॅपिटल ॲज बॅलन्सिंग फिगर. अँड फोर्थ, इट मस्ट फॉलो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, इट इज प्रिपेअर्ड फॉर पर्टिक्युलर पिरियड. ती विशिष्ट कालावधीसाठी तयार केली जाते. ओके, नेक्स्ट आहे 22.7 कन्सेप्ट. बघा, सिक्वेन्स ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर ऑर द अकाउंटिंग सायकल.
हे सगळ्यांनाच माहिती आहे अकाउंटिंगची सायकल काय राहते. ठीक आहे, तर बघा अकाउंटिंगच्या प्रोसेस स्टेप्स दिलेले आहे. अकाउंटिंग प्रोसेस स्टेप लेखा प्रक्रियेची पावले. फर्स्ट दिलेले आपल्याला बघा रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन द जर्नल अँड जनरलायझिंग. बरोबर आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इन द जर्नल. प्रथम व्यवहार जनरल मध्ये तारखेनुसार नोंदवले जातात, त्याला जनरलायझेशन आपण म्हणतो. सेकंड आहे प्रिपेअरिंग लेजर अकाउंट ऑन द बेसिस ऑफ जर्नल अँड पोस्टिंग इन टू द लेजर. एंट्रीज फ्रॉम द जर्नल आर ट्रान्सफर टू देअर रिस्पेक्टिव्ह लेजर्स अकाउंट. जर्नल मधील नोंदी संबंधित लेजर खात्यात पोस्ट केल्या जातात. म्हणजे फर्स्ट काय झालं रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, सेकंड प्रिपेअरिंग लेजर अकाउंट. नेक्स्ट थर्ड taking out the trial balance to check arithmetical accuracy. Trial balance is prepared to ensure debit and credit total match. बरोबर आहे. त्यानंतर ट्रायल बॅलन्स होते, डेबिट क्रेडिट योग्य जुळत की नाही हे तपासण्यासाठी ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. ओके. आणि फोर्थ आहे प्रिपेअरिंग ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और इन्कम स्टेटमेंट फॉर द पिरियड कन्सर्न. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस इज प्रिपेअर्ड टू डिटरमाइन ग्रॉस प्रॉफिट और नेट प्रॉफिट और लॉस. म्हणजे फोर्थ स्टेप जी आहे ती आपली ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉसची आहे. बरोबर आहे. व्यापार खाते व नफा तोटा तयार करून एकूण निव्वळ नफा तोटा ठरवला जातो. आणि लास्ट आहे इथे प्रिपेअरिंग द बॅलन्स शीट टू शो द फायनान्शियल पोझिशन ॲट द एंड ऑफ द पिरियड. फायनली बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू शो द फायनान्शियल पोझिशन ऑन द पर्टिक्युलर डेट. शेवटी विशिष्ट तारखेस आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी बॅलन्स शीट तयार केली जाते. बरोबर आहे. तर 5 स्टेप्स आहे. 5 स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अकाउंटिंगची पूर्ण लाईफ सायकल तिथे दिलेली आहे. 5 स्टेप्स मध्ये आपल्याला त्या कम्प्लीट करायचं आहे. ट्रान्झॅक्शन, लेजर, ट्रायल बॅलन्स, त्याच्यानंतर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे MCQs. बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेप इन अकाउंटिंग प्रोसेस. लेखा संवेदन प्रक्रियेत खालीलपैकी पहिला टप्पा कोणता आहे. बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट पोस्टिंग इन टू लेजर, सेकंड प्रिपेअरिंग द ट्रायल बॅलन्स, थर्ड रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन द जर्नल अँड फोर्थ प्रिपेअरिंग द बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन द जर्नल. व्यवहार जनरल मध्ये नोंदवलेले. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड द ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड प्रायमरी टू. ट्रायल बॅलन्स मुख्यतः कोणासाठी तयार केला जातो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटरमाइन नेट प्रॉफिट, सेकंड चेक अर्थमॅटिकल ॲक्युरेसी, थर्ड प्रिपेअर बॅलन्स शीट अँड फोर्थ रेकॉर्ड ऑल ट्रान्झॅक्शन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड चेक अर्थमॅटिकल ॲक्युरेसी. अंकगणितीय अचूकता तपासणे. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ प्रिपेअरिंग द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्यापार व नफा तोटा खाते तयार करण्याचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू कॅल्क्युलेट द क्लोजिंग कॅपिटल, सेकंड टू शो द फायनान्शियल पोझिशन, third to determine the net profit or loss of the period, and fourth to verify the trial balance. The correct answer is the third to determine the net profit or loss for the period. कालावधीसाठी निव्वळ नफा किंवा तोटा ठरवण्यासाठी. ओके. नेक्स्ट फोर्थ आफ्टर द ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन जर्नल आर द नेक्स्ट स्टेप इज टू. व्यवहार जनरल मध्ये नोंदविल्यानंतर पुढचा टप्पा काय असावा. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिपेअर द बॅलन्स शीट, सेकंड पोस्ट एंट्री इन टू द लेजर, third prepare the trading account and fourth calculate the depreciation. Correct answer आहे second post entries into the ledger. नोंदीला लेजर मध्ये पोस्ट करणे. ओके. नेक्स्ट फिफ्थ द फायनल स्टेप इन द अकाउंटिंग प्रोसेस इज. लेखा संवेदन प्रक्रियेत अंतिम टप्पा काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिपेअरिंग द बॅलन्स शीट, सेकंड रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन द जर्नल, थर्ड प्रिपेअरिंग द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ टेकिंग आउट द ट्रायल बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रिपेअरिंग द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट तयार करणे. ओके. नेक्स्ट सिक्स्थ विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज इनकरेक्ट. व्यापार व नफा तोटा खात्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज प्रिपेअर्ड आफ्टर रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन इन द जर्नल, सेकंड इट शोज द नेट प्रॉफिट और लॉस ऑफ द पिरियड, third it is prepared before the balance sheet, and fourth it is used to check the arithmetical accuracy of the ledger. The correct answer है fourth. ठीक है. It is used to check the arithmetical accuracy of the ledger. लेजरच्या अंकगणितीय अचूकतेची तपासणी करण्यासाठी ते वापरले जाते. ओके. नेक्स्ट सेवंथ व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ जर्नल इन अकाउंटिंग प्रोसेस. लेखा संवेदन प्रक्रियेत जर्नलचे महत्व काय आहे.
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट रेकॉर्ड द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. सेकंड, इट कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन ऑन द सेट. थर्ड, it check the balance sheet accuracy, and fourth, it prepare the trading and profit and loss. The correct answer is first, it record the financial transaction in chronological order. Next, 8, which of the following account is generally not involved in preparing the balance sheet? खालीलपैकी कोणते खाते सामान्यतः बॅलन्स शीट तयार करण्यास समाविष्ट नाही? बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, कॅश, ट्रेड रिसिवेबल, नेट प्रॉफिट, एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, एक्सपेन्सेस मीन्स खर्च इज नॉट इन्व्हॉल्व इन बॅलन्स शीट. ठीक आहे, कॅश असतं, ट्रेड रिसिवेबल असतं, नेट प्रॉफिट पण असतं, पण एक्सपेन्सेस नसतं. एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस मध्ये जातं. नेक्स्ट, 9th, द ॲक्युरेसी ऑफ लेजर कॅन बी व्हेरीफाईड थ्रू. लेजरची अचूकता कशामुळे तपासता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ट्रायल बॅलन्स, सेकंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड, कॅश फ्लो, अँड फोर्थ, कॅपिटल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. नेक्स्ट, 10th, व्हॉट हॅपन्स इफ टोटल ऑफ द टू साइड्स ऑफ द बॅलन्स शीट डू नॉट मॅच? जर बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूचे एकत्रित मूल्य जुळत नसेल तर काय होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अकाउंट आर क्लोज, सेकंड, द अकाउंट हॅज ऑकर्ड इन अकाउंटिंग प्रोसेस, थर्ड, द फायनान्शियल पोझिशन इज अफेक्टेड, अँड फोर्थ, द कॅपिटल अकाउंट इज ऍडजस्टेड. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अँड एरर हॅज ऑकर्ड इन द अकाउंटिंग प्रोसेस. लेखा संवेदन प्रक्रियेत काही चूक झाली आहे. नेक्स्ट आहे बघा 22.8, ओपनिंग एंट्रीज. बरोबर आहे. आता ओपनिंग एंट्रीजचे आपण काही की पॉइंट्स आणि त्याचे एमसीक्यूज बघणार आहे. ठीक आहे, सर्व पॉइंट्स मी ए टू झेड सांगत आहे. पूर्ण व्हिडिओज बघायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. जर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या. ठीक आहे, बघा फर्स्ट पॉइंट दिलेला आहे ओपनिंग एंट्रीचा, स्टार्टिंग अ न्यू बिझनेस. बरोबर आहे. वेन अ न्यू बिझनेस स्टार्ट, कॅश अकाउंट इज डेबिटेड अँड कॅपिटल अकाउंट इज क्रेडिटेड. बरोबर आहे, ही नॉर्मल एंट्री आहे जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो. तर नवीन व्यवसाय सुरू करताना रोख खाते डेबिट आणि भांडवली खाते नेहमी क्रेडिट केले जाते. ठीक आहे. तर सेकंड म्हटलं आहे इयर एंड बुक क्लोजिंग. अ फर्म क्लोजिंग बुक ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी कंपनी आपली खात्याची पुस्तके बंद करतो. तो क्लोजिंग असतो आणि नेक्स्ट इयरचा तो ओपनिंग बनतो. Next, third, opening a new book. At the beginning of new year, the firm start a new book of the account. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपनी नवीन लेखापुस्तके सुरू करते. बरोबर आहे. ओपनिंग एंट्री काय होते बघा, द फर्स्ट जर्नल एंट्री इन द अकाउंट न्यू इयर इज अ ओपनिंग बॅलन्स ऑफ द असेट अँड लायबिलिटी. बरोबर आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिली नोंद म्हणजे ओपनिंग एंट्री मागील वर्षाच्या शिल्लक ठेवाची नोंद करते. बरोबर आहे. नेक्स्ट, फोर्थ, बेस्ड ऑन बॅलन्स शीट. बघा, these opening entries based on closing balance shown in the previous year balance sheet. ही ओपनिंग एंट्री मागील वर्षाच्या तपशील पत्रकातील बॅलन्स शीट शिल्लक रकमेवर आधारित असते, मीन्स ताळेबंदाच्या. आता बघा त्याच्यावरच्या एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट काय म्हटलंय, व्हॉट इज द फर्स्ट जर्नल एंट्री वेन द न्यू बिझनेस इज कमेन्स. जेव्हा नवीन व्यवसाय सुरू होतो तेव्हा प्रथम जर्नल एंट्री नोंद कोणती केली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डेबिट कॅपिटल अकाउंट क्रेडिट कॅश, सेकंड, डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट कॅपिटल अकाउंट, थर्ड, डेबिट एक्सपेन्सेस अकाउंट टू क्रेडिट कॅपिटल, अँड फोर्थ, डेबिट रेव्हेन्यू अँड क्रेडिट कॅश. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. ओके. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट इज द पर्पज ऑफ अन ओपनिंग एंट्री. ओपनिंग एंट्रीचा उद्देश काय असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू रेकॉर्ड न्यू परचेस, सेकंड, टू कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट, third, to bring forward balance and asset and liability, and fourth, to close the book. The correct answer आहे इथे थर्ड, to bring forward balance of asset and liability. मालमत्ता व देयकाचे शिल्लक पुढील वर्षात आणण्यासाठी. ओके. नेक्स्ट, थर्ड, when are the books of account generally closed. हिशोबाची पुस्तके सामान्यतः केव्हा बंद केली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मंथली, डेली, at the end of the year, and fourth, at the beginning of the year. The correct answer is third, at the end of the year. Next, fourth, opening balances are recorded based on which financial statement. ओपनिंग बॅलन्स कोणत्या आर्थिक निवेदनात आधारित असतो? बघा ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड, ट्रायल बॅलन्स, थर्ड, कॅश फ्लो स्टेटमेंट, अँड फोर्थ, बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट, बॅलन्स शीट मीन्स ताळेबंद. आता बघा 22.9 आहे प्रोव्हिजन अँड रिझर्व. ठीक आहे.
तर आता प्रोव्हिजन काय राहते, रिझर्व्ह काय राहते, रिझर्व्ह फंड्स काय राहते, याच्याबद्दल आपण डिस्क्रिप्शन बघू आणि त्याचे एमसीक्यूज बघा. सगळ्यात पहिले दिलेले आहे प्रोव्हिजन. प्रोव्हिजन मीन्स होते तरतूद. बघा काय म्हटलंय प्रोव्हिजनचा मिनिंग. प्रोव्हिजन मीन्स अन अमाऊंट सेट असाइड टू कव्हर फ्युचर एक्सपेन्सेस ऑर लॉसेस. ठीक आहे. तरतूद म्हणजे भविष्यातील खर्च किंवा तोट्यासाठी राखून ठेवलेली जी रक्कम असते त्यालाच आपण काय म्हणतो इथे, प्रोव्हिजन. आता याचा पर्पज काय असतो बघा. फॉर डेप्रिसिएशन, बॅड डेट, असेट्स लॉट और डिस्ट्रीब्युटेड लायबिलिटी. डेप्रिसिएशन, खराब कर्ज आहे, विवादित वाद आहे, बरोबर आहे, मालमत्तेची किंमत घटल्याने त्यासाठी आपल्याला प्रोव्हिजन करणे गरजेचं असते. नेक्स्ट, एस्टिमेशन बेस्ड प्रोव्हिजन असते बघा. प्रोव्हिजन इज बेस्ड ऑन एस्टिमेट नॉट एक्झॅक्ट अमाऊंट. बरोबर आहे, अंदाजावर आधारित असे निश्चित रक्कम ठरलेली नसते. ओके. जसं एक्झाम्पल्स दिलेला आहे बघा. प्रोव्हिजन फॉर पेंडिंग क्लेम, दावे पूर्णपणे निश्चित नसताना राखलेली रक्कम. सेकंड, प्रोव्हिजन फॉर अनपेड टॅक्स, करासाठी राखलेली रक्कम. अँड थर्ड, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ऑर डिस्काउंट, खराब कर्ज किंवा सवलतीसाठी राखलेली रक्कम. हे आहेत आपले प्रोव्हिजन्स. ठीक आहे. नेचर बघा काय म्हटलंय. चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट म्हणजे नफा मिळवण्याआधी वजा केली जाते. नफ्यावरील शुल्क हे नफा वाटण्यासाठी वजा केले जाते. बरोबर आहे. आता नेक्स्ट बघा काय आहे, रिझर्व म्हणजे संचय. बरोबर आहे. तर त्याचा पहिले मिनिंग बघू, पर्पज बघू, नेचर बघू. तर बघा फर्स्ट आहे मिनिंग. रिझर्व्स आर द अमाऊंट अप्रोप्रिएट आउट ऑफ प्रॉफिट नॉट फॉर स्पेसिफिक लायबिलिटी. संचय म्हणजे नफा मिळाल्यावर विशिष्ट उद्देशासाठी बाजूने काढलेली रक्कम, त्यालाच आपण काय म्हणतो इथे, रिझर्व. आता बघा पर्पज कायचा, फॉर फ्युचर एक्सपान्शन, कॉन्टिजेन्सीज अँड स्ट्रेथनिंग फायनान्शियल पोझिशन. भविष्यातील गरज, आकस्मिक परिस्थिती किंवा आर्थिक बळकटीसाठी आपण काय यूज करतो, रिझर्व करून ठेवतो. आता बघा याचे टाइप्स असतात, दोन असतात, कॅपिटल रिझर्व अँड रेव्हेन्यू रिझर्व. मीन्स भांडवली संचय आणि राजस्व संचय. आता डिफरन्स फ्रॉम प्रोव्हिजन बघा. प्रोव्हिजन इज अ लायबिलिटी अँड चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. बरोबर आहे. रिझर्व इज नॉट लायबिलिटी, इट इज अन अप्रोप्रिएशन ऑफ द प्रॉफिट. प्रोव्हिजन जी असते ती लायबिलिटी असते, रिझर्व ही लायबिलिटी नसते. प्रोव्हिजन हे अगेन्स्ट प्रॉफिट चार्ज असते आणि हे अप्रोप्रिएशन ऑफ द प्रॉफिट असते. ठीक आहे. आता बघा एक्सेस प्रोव्हिजन बिकम रिझर्व. जर प्रोव्हिजन जास्त प्रमाणात असेल आणि लागणार नसेल तर ती रिझर्व मानली जाते. बरोबर आहे. प्रोव्हिजनची अमाऊंट जर जास्त असेल आणि ती लागली नसेल तर ती रिझर्व असते. उदाहरण, जास्त करून ठेवलेली तरतूद नंतर संचय म्हणून वर्गीकृत होते. ओके. आता बघा रिझर्व फंड म्हटलेला आहे, संचय निधी. बघा, रिझर्व फंड इज अ स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट ऑन रिझर्व मनी आउटसाइड द बिझनेस. जेव्हा संचयाची रक्कम सरकारी रोखे किंवा इतर बाजारात गुंतवली जाते तेव्हा त्याला रिझर्व फंड म्हणतात. ठीक आहे. आता बघा याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट आहे, व्हॉट इज द प्रोव्हिजन इन अकाउंटिंग. लेखाशास्त्रात प्रोव्हिजन म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ बोनस गिवन टू एम्प्लॉई. Second, an amount set aside to known liability or asset loss. Second, profit written for business expansion and for capital invested by owner. तर correct answer आहे इथे second. An amount set aside from unknown liability or asset loss. त्यात देयके किंवा मालमत्तेच्या तोट्यासाठी बाजूला ठेवलेली रक्कम. नेक्स्ट, सेकंड, हाऊ इज रिझर्व डिफरंट फ्रॉम प्रोव्हिजन. रिझर्व आणि प्रोव्हिजन यात काय फरक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिझर्व इज अ लायबिलिटी, प्रोव्हिजन इज नॉट. सेकंड, प्रोव्हिजन इज चार्ज अगेन प्रॉफिट, रिझर्व इज अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. थर्ड, रिझर्व इज फॉर डेप्रिसिएशन, प्रोव्हिजन इज फॉर इन्व्हेस्टमेंट. अँड थर्ड, बोथ आर सेम. तर करेक्ट आन्सर आहे इथे बी, प्रोव्हिजन इज चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट अँड रिझर्व इज अ अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. प्रोव्हिजन हा नफ्यावर केलेला खर्च आहे, रिझर्व हा नफ्याची रक्कम बाजूला ठेवणे आहे. ओके. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ प्रोव्हिजन. खालीलपैकी कोणते प्रोव्हिजनचे उदाहरण आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मनी सेट असाइड फॉर फ्युचर एक्सपान्शन. सेकंड, अमाउंट केप्ट फॉर अननोन फ्युचर अपॉर्च्युनिटी. Third, amount set aside for taxes yet to be excess and for amount invested in share for future use. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, अमाऊंट सेट असाइड फॉर टॅक्सेस एट टू बी एक्सेस. अजून मूल्यांकन न झालेल्या कामासाठी ठेवलेली रक्कम, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोव्हिजन. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज रिझर्व फंड. रिझर्व फंड म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे, मनी इन्व्हेस्टेड इन एक्सटर्नल सिक्युरिटी फ्रॉम रिझर्व. सेकंड, कॅश केप्ट इन द सेफ.
थर्ड अमाउंट लेंड टू द पार्टनर अँड फोर्थ इन्शुरन्स प्रीमियम पेड. द करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट मनी इन्व्हेस्टेड इन एक्सटर्नल सिक्युरिटी फ्रॉम रिझर्व्ह मधून बाह्य सिक्युरिटीज मध्ये गुंतवलेली रक्कम. नेक्स्ट आहे लिमिटेशन. बरोबर आहे. 10th पॉइंट आपला लिमिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. तर बघा फर्स्ट आहे व्हाय इट्स मॅटर. लिमिटेशन्स का बघा financial statement need to be interpreted carefully especially while comparing different companies or industries. वित्तीय विवरणे मीन्स फायनान्शियल स्टेटमेंट समजून घेताना काळजीपूर्वक अभ्यास आवश्यक आहे, विशेषतः वेगवेगळ्या कंपन्यांची तुलना करताना. बरोबर आहे. कारण की आपण जर डिफरंट कंपनीज जेव्हा आपण बघतोय तर त्याचा इंटरप्रिटेशन करणं खूप गरजेचं आहे, त्याचा अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड हिस्टोरिकल कॉस्ट मीन्स ऐतिहासिक किंमत. बघा फायनान्शियल स्टेटमेंट रेकॉर्ड असेट ॲट ओरिजिनल परचेस प्राइस नॉट ॲट द करंट प्राइस. मालमत्ता त्याच्या मूळ किमतीवर नोंदवली जाते, सध्याच्या बाजार मूल्यावर नाही. तर जसं सपोज एक्झाम्पल बघा अ हाऊस बिल्ट इन 1980 फॉर 15,000 विल बी शोन दॅट कॉस्ट इवन 2002 नॉट इट्स रिअल व्हॅल्यू इट्स अ 30 lakh. ठीक आहे. तर चित्र निर्माण करू शकते जर वेब वापरकर्ता सध्याचे मूल्य माहिती नसेल तर. नेक्स्ट सेकंड आहे इंटेंजिबल स्ट्रेंथ अँड विकनेस. अमूर्त गुणधर्म व कमतरता. बघा फॅक्टर्स लाईक एम्प्लॉई लॉयल्टी गुडविल ब्रँड इमेज आर नॉट रेकॉर्डेड. कर्मचाऱ्यांची निष्ठा अनुभव प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी तपशील पत्रात दिसत नाही. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे पिरियडिकल अकाउंट वर्सेस गोइंग कन्सर्न. कालावधीची मर्यादा व सतत चालू धरण्याचा सिद्धांत. बघा अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फॉर 1 year बट बिझनेस आर अज्युम टू कंटिन्यू फॉर एव्हर. व्यवसाय सतत चालू राहील असा समज घेतला जातो पण हिशेब आर्थिक आधारावर केला जातो. त्यामुळे काही भांडवली खर्च अनेक वर्षावर वाटला जातो, त्यामुळे वास्तविकता प्रतिबिंब होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ पॉइंट आहे डिफरंट अकाउंटिंग पॉलिसीज. विविध लेखा धोरणे. बरोबर आहे. कंपनीज कॅन फॉलो डिफरंट पॉलिसी फॉर असेट व्हॅल्युएशन अँड एक्सपेन्सेस रिकॉग्नायझेशन. हर एक कंपनी आपापल्यानुसार अकाउंटिंग पॉलिसीज मेंटेन करतो. बरोबर आहे. जसं उदाहरणात घेतलंय काही कंपन्या सेवानिमित्त लाभांसाठी निधी निर्माण करतात तर काही फक्त प्रत्येक दिवाळीसाठी कर्ज पोचतात. बरोबर आहे. त्यामुळे दोन कंपन्यांची तुलना अन्यायकरण किंवा दिशाभूल करणारी ठरू शकते. नेक्स्ट फिफ्थ आहे मॅनेजमेंट पॉलिसी. बरोबर आहे. मॅनेजमेंट डिसिजन ऑन स्टॉफ वेलफेअर CSR एक्सेट्रा कॅन अफेक्ट फायनान्शियल आउटकम. कंपनीची अंतर्गत धोरणे जसे की कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि सामाजिक दायित्व खर्च यामुळे हिशोबावर परिणाम होतो. हे काय आहेत आपले डिसएडव्हान्टेज आहेत 5. ठीक आहे. आता बघा त्याच्यावरचे MCQs बघूया. बघा फर्स्ट आहे व्हॉट इज द मेजर लिमिटेशन ऑफ युजिंग हिस्टोरिकल कॉस्ट फॉर प्रिपेअरिंग फायनान्शियल स्टेटमेंट. आर्थिक निवेदन तयार करताना ऐतिहासिक किमतीचा वापर करण्याची मुख्य मर्यादा काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे इट डज नॉट अकाउंट फॉर डेप्रिसिएशन. सेकंड इट इग्नोर द इफेक्ट ऑफ चेंज इन व्हॅल्यू ऑफ मनी. थर्ड इट इज ओनली अप्लिकेबल टू फिक्स असेट अँड फोर्थ इट इज नॉट रिकॉग्नाइज्ड बाय अकाउंटिंग स्टँडर्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इट इग्नोर द इफेक्ट ऑफ चेंज इन द व्हॅल्यू ऑफ मनी. ते पैशाच्या मूल्याच्या बदलांचा विचार करत नाही. नेक्स्ट सेकंड विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लिमिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. खालीलपैकी कोणतेही वित्तीय निवेदनाची मर्यादा नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट आहे, इंटेंजिबल असेट आहे, गोइंग कन्सर्न अझम्पशन आहे, ॲक्युरेट व्हॅल्युएशन लायबिलिटी नाहीये. मीन्स जबाबदाऱ्यांचे अचूक मूल्यांकन हे लिमिटेशन्स नाहीये. नेक्स्ट थर्ड द गोइंग कन्सर्न अझम्पशन इज अ फायनान्शियल स्टेटमेंट इम्प्लाइज दॅट. वित्तीय निवेदनामध्ये व्यवसाय चालू राहण्याचा गृहीत काय सूचित करतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट द कंपनी विल कीज ऑपरेशन इन द नियर फ्युचर. सेकंड द कंपनी विल कंटिन्यू टू ऑपरेट indefinitely. थर्ड द कंपनी विल अंडरगो लिक्विडेशन सून अँड फोर द कंपनी वेन हॅज नो फ्युचर प्लॅन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड द कंपनी विल कंटिन्यू टू ऑपरेट indefinitely. कंपनी अनिश्चित काळासाठी कार्यरत राहील. नेक्स्ट फोर्थ what is the impact of different accounting policies adopted by companies on financial statement comparability. कंपनीद्वारे स्वीकारलेल्या विविध लेखा धोरणांचा वित्तीय निवेदनांच्या तुलनेवर काय परिणाम होतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट एनहान्स कंपॅरेटिबिलिटी. सेकंड इट हॅज नो इफेक्ट ऑन कंपॅरेटिबिलिटी. थर्ड इट मेक द कंपॅरिझन मिसलिडिंग अँड फोर्थ इट मेक द फायनान्शियल स्टेटमेंट मोर ॲक्युरेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इट मेक द कंपॅरिझन मिसलिडिंग. हे तुलना चुकवू शकते.
नेक्स्ट फिफ्थ, which of the following cannot be shown in the balance sheet according to the limitation mentioned. खालीलपैकी कोणते काही मर्यादेनुसार बॅलन्स शीट मध्ये दर्शवले जाऊ शकत नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट एम्प्लॉय लॉयल्टी, सेकंड फिजिकल असेट, थर्ड मॉनिटरी लायबिलिटी अँड फोर्थ फिक्स असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एम्प्लॉई लायबिलिटी, कर्मचारी निष्ठा इज नॉट शोन. फिजिकल असेट, मॉनिटरी लायबिलिटी अँड फिक्स असेट असते. नेक्स्ट सिक्स्थ, according to the limitation of financial statement, which of the following factor cannot be revealed by the profit and loss account. वित्तीय निविदांच्या मर्यादानुसार नफा तोटा खात्यात खालीलपैकी कोणता घटक दर्शविला जाऊ शकत नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेव्हेन्यू, डेप्रिसिएशन, थर्ड मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट अँड फोर्थ एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट. नेक्स्ट सेवंथ, the limitation of intangible strength and weakness in financial statement refers to. वित्तीय निवेदनामध्ये अमूर्त सामर्थ्य आणि कमजोरीची मर्यादा काय सूचित करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द व्हॅल्यू ऑफ फिजिकल असेट, सेकंड नॉन क्वांटिटेबल फॅक्टर्स सच एज मोरल अँड कंपनी कल्चर, थर्ड द मार्केट व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट अँड फोर्थ फायनान्शियल परफॉर्मन्स ओव्हर इयर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड नॉन क्वांटिफिकेबल फॅक्टर्स सच एज एम्प्लॉई मोरल अँड कंपनी कल्चर. न मोजता येणारे घटक जसे कर्मचारी मनोबल आणि कंपनी संस्कृती. नेक्स्ट 8, विच ऑफ द फॉलोइंग लिमिटेशन इज कॉज बाय अझम्पशन ऑफ परपेच्युअल कंटिन्युटी. सतत चालू असायनाच्या गृहीतेमुळे कोणती मर्यादा निर्माण होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनॲक्युरेट डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन, second arbitrary allocation of expense, second third ignoring the market value of asset and fourth non inclusion of liability. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड arbitrary allocation of expenses, खर्चाची मनमानी वितरण. नेक्स्ट नाइन्थ, the primary issue with comparing the financial performance of different company is. विविध कंपन्यांच्या वित्तीय कार्यक्षमता तुलना करण्याची मुख्य समस्या काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनकन्सिस्टंट अकाउंटिंग पॉलिसीज, second irregular transaction, third insufficient data and fourth non-compliance with tax law. The correct answer आहे इथे फर्स्ट inconsistent accounting policy, असंगत लेखा धोरणे. Next 10th, why is revaluation of fixed asset often not practical solution to the historical cost limitation. ऐतिहासिक किमतीच्या मर्यादेला सोडवण्यासाठी स्थिर मालमत्तेचे पूर्ण मूल्यांकन सामान्यतः व्यावहारिक का नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट it is too costly and impractical, second it provides better accuracy in financial statement, third it require frequent updates and fourth it always accepted by accounting standard. The correct answer आहे इथे फर्स्ट it is too costly and impractical. ते अतिशय महाग आणि अशक्य आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे 22.11 कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा जेणेकरून तुम्हाला तिथे पीडीएफ मिळून जाणार. ठीक आहे. कारण की पीडीएफ मधनं तुम्ही डायरेक्टली एमसीक्यूज प्रेफर करू शकता. कारण की 1 मंथचा प्रिपरेशन प्लान आहे. 1 मंथ मध्ये जर तुम्हाला जितकं होईल तितकं तुम्ही प्रिपरेशन करू शकता पीडीएफ मध्ये. ठीक आहे. बघा फर्स्ट आहे अ डेबिट टू द अकाउंट में, एका खात्यात डेबिट करण्याचे काय होईल. तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज एक्सपेन्स, सेकंड डिक्रीज असेट, थर्ड इन्क्रीज लायबिलिटी. करेक्ट आन्सर आहे इन्क्रीज एक्सपेन्स, खर्च वाढेल. नेक्स्ट सेकंड प्रीपेमेंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम विल अपियर इन बॅलन्स शीट अँड इन द इन्शुरन्स अकाउंट रिस्पेक्टिव्हली ॲज. विमा प्रीमियमचे पूर्ण भरण बॅलन्स शीट आणि विमा खात्यात अनुक्रमे कसे दर्शवले जाईल. बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ लायबिलिटी अँड डेबिट बॅलन्स, सेकंड असेट अँड डेबिट बॅलन्स, थर्ड असेट अँड क्रेडिट बॅलन्स. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अँड असेट अँड डेबिट बॅलन्स, एक मालमत्ता आणि एक डेबिट बॅलन्स. नेक्स्ट थर्ड ग्रॉस प्रॉफिट इज द डिफरन्स बिटवीन. नवीन नफा म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स अँड परचेस, सेकंड सेल्स अँड कॉस्ट ऑफ सेल अँड थर्ड सेल्स अँड टोटल एक्सपेन्सेस. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सेल्स अँड कॉस्ट ऑफ सेल, विक्री आणि विक्री खर्च. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ पेमेंट मेड टू द क्रेडिटर सब्जेक्ट टू द कॅश डिस्काउंट विल. रोख सुटाच्या अधीन असलेल्या कर्जदाराला केलेली पेमेंट काय परिणाम करते. बरोबर आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस अ लायबिलिटी, रिड्यूस अन असेट टू ऍड एक्सपेन्सेस,
Second, reduce a liability, add an asset, add to the revenue. Third, reduce an asset, reduce liability and add to the revenue. Correct answer आहे इथे. Third, reduce an asset, reduce liability and add revenue. एक मालमत्ता कमी करेल, एक जबाबदारी कमी करेल आणि महसूल वाढेल. Next, fifth, a customer return good already charged to him, we would. बघा, ग्राहकाने आधीच त्याला चार्ज केलेल्या वस्तू परत केल्या तर आपल्याला काय करावे? बघा ऑप्शन आहे डेबिट हिज अकाउंट, सेकंड क्रेडिट हिज अकाउंट अँड थर्ड मेक नो एंट्री ऑन दिस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, क्रेडिट हिज अकाउंट, त्याचे खाते क्रेडिट कर. नेक्स्ट 6, कॅपिटल इज द डिफरन्स बिटवीन, भांडवल म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे इन्कम अँड एक्सपेन्सेस, सेकंड सेल अँड कॉस्ट ऑफ गुड सोल्ड अँड फोर्थ असेट अँड लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, असेट अँड लायबिलिटी. नेक्स्ट 7, द कॅपिटल ऑफ सोल ट्रेडर वुड चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ, एकल व्यापाऱ्यांचे भांडवल खालीलपैकी कोणत्यामुळे बदलेल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ क्रेडिटर बिंग पेड हिज अकाउंट बाय चेक, सेकंड रॉ मटेरियल बिंग परचेस ऑन क्रेडिट अँड फोर्थ वेजेस बिंग पेड इन कॅश. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, अ क्रेडिटर बिंग पेड हिज अकाउंट बाय चेक, कर्जदाराला त्याचे खाते चेकद्वारे दिले जाणे. नेक्स्ट 8, a decrease in the provision for doubtful debts would result in, संशयास्पद कर्जासाठी तरतूद कमी केल्यास काय होईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, an increase in liability, second a decrease in working capital and third an increase in net profit. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, an increase in net profit, निव्वळ नफ्यात वाढ होईल. नेक्स्ट 9th, a company wish to earn 20% profit margin on selling price. Which of the following is the profit markup on cost which will achieve the required profit margin? बघा, एक कंपनी विक्री किमतीवर 20% नफा कमवू इच्छित आहे, खालीलपैकी कोणता नफा मार्कअप आहे जो आवश्यक नफा मार्जिन साध्य करेल? बघा ऑप्शन आहे 33%, 25%, 20%. तर करेक्ट आन्सर आहे इथे 33%. ठीक आहे. Next 10th, if the sale is 2000 and the rate of gross profit of the cost of goods sold is 25%, then the cost of goods sold will be. जर विक्री 2000 असतील आणि मालाची विक्री खर्चावर नफ्याची दर 25% असेल तर मालाची विक्री खर्च काय असेल? तर बघा ऑप्शन आहे इथे 2000, 1500, 1600. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 1500. ओके. नेक्स्ट 11, sale for the year ended 31st March 2022 amounted 10 lakh. Sale included goods sold Mr. A for 50,000 at a profit of 20% on cost. ठीक है. Such goods are still lying down in the buyer risk. Therefore, such goods should be treated as a part of. वर्ष 31 मार्च 2022 रोजी झालेली विक्री 10 लाख होती. विक्रीमध्ये श्री ए ला 50,000 किमतीचे माल विकले गेले होते, त्यावर खर्चाच्या 20% नफ्याचा समावेश होता. असे माल अजूनही गोदामात खरेदीदाराच्या जोखामावर आहे, म्हणून असे माल कशापैकी एक मानले जाईल? तर बघा ऑप्शन आहे सेल्स, क्लोजिंग इन्व्हेंटरी अँड गुड्स इन ट्रान्झिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे क्लोजिंग इन्व्हेंटरी, समारोप मालमत्ता. नेक्स्ट 12th, इफ सेल्स रेव्हेन्यू आर 4 lakh, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज 3,10,000 अँड एक्सपेन्सेस इज 60,000, द प्रॉफिट इज. जर विक्री 4 लाख, माल विक्री खर्च 3 लाख आणि खर्च 60,000 असेल तर निव्वळ नफा, नवीन नफा काय होईल? तर बघा ऑप्शन आहे 30,000, 90,000, 3,40,000. तर करेक्ट आन्सर आहे 90,000. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे 22.11 टेस्ट ऑफ युअर नॉलेज. हे ट्रू आणि फॉल्स चे क्वेश्चन आहे. याचे आन्सर्स तुम्हाला स्वतः द्यायचे आहे कमेंट सेक्शन्स मध्ये. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, द इन्कम स्टेटमेंट शो आयदर नेट प्रॉफिट और नेट लॉस फॉर पर्टिक्युलर पिरियड. आय वितरणपत्र दिलेल्या कालावधीत निव्वळ नफा किंवा तोटा दर्शवतो. तो ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. थर्ड, गेन फ्रॉम सेल और एक्सचेंज ऑफ असेट आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ रेव्हेन्यू ऑफ द बिझनेस. मालमत्तेच्या विक्रीतून किंवा अदला बदलीतून होणारे नफे व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये धरले जात नाही. ट्रू आहे की फॉल्स आहे? थर्ड, the salary paid in advance is not an expense because it neither reduce asset nor increase liability. पुढील काळासाठी दिलेले वेतन खर्च मानले जात नाही, कारण ते मालमत्ता कमी करत नाही किंवा जबाबदाऱ्या वाढवत नाही. नेक्स्ट फोर्थ, a loss is an expenditure which does not bring any benefit to the concern. बरोबर आहे. तोटा म्हणजे असा खर्च जो संस्थेत कोणताही फायदा देत नाही. ट्रू किंवा फॉल्स?
नेक्स्ट फिफ्थ आहे ऑल लायबिलिटी विच बिकेम ड्यू टू फॉर पेमेंट विद इन द इयर आर क्लासिफाईड ॲज लॉंग टर्म लायबिलिटी. ज्या जबाबदाऱ्या बरोबर आहे एका वर्षाच्या आत भरावायच्या असतात त्या दीर्घकालीन जबाबदाऱ्या म्हणून वर्गीकृत केल्या जातात. आन्सर ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट 6. The term current asset is used to designate cash and other asset or resource which are reasonably accepted to realize or sold or consume within a 1 year. चालू मालमत्ता हा शब्द रोख व इतर अशा मालमत्तांशी वापरला जातो ज्या एका वर्षात रूपांतरित विकल्या किंवा वापरल्या जातील अपेक्षित असते. ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट 7. An asset give rise to expenditure when it is acquired and to expense when it is consumed. मालमत्ता विकत घेतल्यावर खर्च निर्माण होतो आणि ती वापरली गेल्यावर खर्च बनते. तर ट्रू आहे की फॉल्स आहे. ओके. नेक्स्ट 8. If the balance of account is on the debit side and the trial balance where the benefit has already expired, then it is treated as expenses. जर ट्रायल बॅलन्स मध्ये एखाद्या खात्याची रक्कम डेबिट बाजूला असेल आणि त्याचा लाभ संपलेला असेल तर तो खर्च मानला जातो. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे 9. सेल्स लेस दॅन कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इक्वल्स टू प्रॉफिट. म्हणजे विक्री मायनस वस्तूची किंमत म्हणजेच एकूण नफा. तर ट्रू आहे की फॉल्स आहे. आणि लास्ट आहे आपलं 10. If the debit side of the trading account exceeds its credit side, then the balance is termed as a gross profit. ठीक आहे. जर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूने रक्कम क्रेडिट बाजूपेक्षा जास्त असेल तर तो एकूण नफा ग्रॉस प्रॉफिट मानला जातो. तर ट्रू आहे की फॉल्स आहे. या सर्वांचे 10चे आन्सर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मध्ये कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे. तसंच आपण पोस्ट पण करत आहे मी काही MCQs ज्यांना ते मिळत असतील त्यांनी तिथे आन्सर्स देऊ शकता डायरेक्ट. तुमचे आन्सर करेक्ट आहे की नाही आहे हे तुम्ही तिथे बघू शकता डायरेक्टली. ठीक आहे. पोस्ट पण तुम्ही बघत चला आणि व्हिडिओज पण कंटिन्यू बघत चला जेणेकरून तुमची चांगली आणखी प्रॅक्टिस होईलच. ठीक आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आपण याचाच मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीचाच बघणार आहे आणि पूर्ण PDF जे आहे ते अवेलेबल्स आहे. ज्यांना पूर्ण PDF पाहिजे असेल त्यांना पूर्ण PDFs मिळतील. ज्यांना सेपरेट PDF पाहिजे सेपरेट PDF. ज्यांना कंबाईन बुक पाहिजे कंबाईन बुक. ठीक आहे. जे पण काही पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा. तिथे तुम्हाला सर्व मिळून जाणार. याच्याने तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. ठीक आहे. कारण की याच्यामध्ये तुमच्याजवळ सर्व मटेरियल अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्याला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. बाकी सगळं मी बनवून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तिथे त्याला थोडं प्रिपेअर करायचं आहे बस. ज्यांना पण बुक पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तेव्हापर्यंत धन्यवाद.